नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CA सर आणि स्टुडंट्स. आपण सध्या एक सर्वात महत्त्वाचं म्हणायला सुद्धा हरकत नाही अकाउंटिंगचा पार्ट, दॅट इज जर्नल एंट्रीज. जर्नल म्हणजे नेमकं काय तर मुलांनो, डे टू डे बिझनेसमध्ये जेही ट्रान्झॅक्शन्स होतात म्हणजेच दैनंदिन व्यवहारातल्या जे काय म्हणतात ट्रान्झॅक्शनला व्यवहार होतात, जे पण दैनंदिन जीवनातले व्यवहार होतात, ते व्यवहारातले सर्व लिहून ठेवणं म्हणजे ते जर्नलमध्ये लिहिलं जातं. सो बेसिकली आपण ते जर्नल आपण बघणार आहोत. नेमकं लिहिलं जातं तर कसं लिहिलं जातं, काय त्याची मेथड आहे, कशा प्रकारे लिहितात, लिहिणं गरजेचं आहे का, लिहिण्याचा काही फायदा आहे का बरं लिहावं, आपण या सगळ्या गोष्टी छोट्यातल्या छोट्यात मोठ्यातल्या मोठा तुमचा काही डाऊट असेल याच्याबद्दलचं सर्व गोष्टी याच्यात कव्हर होणार आहेत. ठीक आहे. आता हा सेशन असा पण आहे की ही कॉन्सेप्ट छोटीशी आहे, लगेच संपून टाकावी, जास्त डिटेलमध्ये नाही जावं, पण मला पर्सनली वाटतं की याचं नॉलेज तुम्हाला परफेक्टली भेटलं पाहिजे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. स्टुडंट्स, सी एव्हरी ट्रान्झॅक्शन एव्हरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग मनी ऑर मनीज वर्थ, जे ट्रान्झॅक्शन मनी इन्व्हॉल्ड आहे, हॅज टू फोल्ड आस्पेक्ट. त्यांचे दोन इफेक्ट असतात. रिसिव्हिंग ऑफ व्हॅल्यू ऑन वन हँड अँड गिव्हिंग द सेम व्हॅल्यू ऑन द अदर. म्हणजे आपल्याला काहीतरी भेटतंय, आपल्याकडून काहीतरी जात आहे. दिस टू फोल्ड नेचर, हे जे दोन इफेक्ट आहेत इन ऑल द ट्रान्झॅक्शन मस्ट बी रेकॉर्डेड इन बुक्स. ते दोन इफेक्ट आपण बुक्समध्ये लिहिलेच पाहिजे. अँड दिस गिव्ह राईज टू द टर्म डबल एंट्री बुक किपिंग. आणि याच्याचमुळे डबल एंट्री बुक किपिंग कन्सेप्ट आलेली आहे. हे मुनरो आणि पाल्मर भाऊ कोण आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे असं आहे. त्याच्यामुळे डबल एंट्री सिस्टम जरा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दी सिस्टम, हे जे डबल एंट्री सिस्टम बघणार आहोत आपण, जर्नल एंट्रीमध्ये डबल एंट्री सिस्टम आपण शिकणार आहोत. सो डबल एंट्री सिस्टममध्ये देर आर टू अकाउंट्स इन्व्हॉल्ड इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन. मुलांना त्यांचं म्हणणं आहे की बिझनेसच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट इन्व्हॉल्ड असतात. वन ऑफ देम इज डेबिटेड अँड अदर इज क्रेडिटेड. मुलांना त्याच्यापैकी एक डेबिट असेल तर एक क्रेडिट असेल. कंपल्सरी डेबिट आणि क्रेडिटच्या कॉम्बिनेशननेच आपण एंट्रीज करणार आहोत. कशा ते पण आज सेशनमध्ये बघणारच आहोत आपण. ठीक आहे. So double entry bookkeeping system is the most scientific method of recording all monetary transactions. मुलांनो, डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम ही सर्वात जास्त सायंटिफिक तांत्रिकरित्या परफेक्ट मेथड आहे आणि जी वर्ल्ड वाईड एक्सेप्ट होते. असं नाही की इंडियामध्ये वगैरे, ही वर्ल्ड वाईड एक्सेप्टेड आहे. सो द सिस्टम ओज इट्स ओरिजिन. आता कुठून आलं आहे याचं ओरिजिन? इटालियन मर्चंट, इटलीचे आहेत भाऊ. भाऊंचं नाव काय आहे? लुका डी बॅर्गो पॅचिओली. ओके, एच नाही आहे त्याच्यात, पण ते प्रोनाऊन्सिएशन पॅचिओली. ते सायलेंट, काही बी सायलेंट काही बी व्हायलेंट, तसा प्रकार येतो. सो लुका भाऊ पॅचिओली, लक्षात ठेवा नाव. लुका डी बॅर्गो पॅचिओली. एकदम डोक्यात सेट करून घ्या नाव. LP लुका डी बॅर्गो पॅचिओली यांनी डबल एंट्री सिस्टमचा शोध लावला. म्हणजे आजचं टॉपिक जे आहे ना, जर तुम्हाला अवघड वाटलं, कोणाच्या नावाने बोटं मोडायचे? माझ्या नाही रे, माझा काय संबंध, मी फक्त तुम्हाला सांगतोय भाऊंनी सांगितलेलं, माझा काही संबंध नाही. शोध कोण लावला? भाऊंनी. ठीक आहे. माहित पाहिजे नेमकं कोणाला ब्लेम करायचं. तर भाऊंचं नाव लुका डी बॅर्गो पॅचिओली आणि भाऊंचा बड्डे बॅनर बिनर लावतात का नाही काय माहिती, तेव्हा लावायचे का नाही. सो 10 नोव्हेंबर 1494 हा भाऊंचा बड्डे. आणि त्या बड्डेच्या दिवशी काय सेलिब्रेट केलं जातं? इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे सेलिब्रेट केला जातो. एक मिनटं. त्यांचा बड्डेच होता नक्की का विकेट पडली आहे तेच फक्त कन्फर्म करायचं आहे. बरं जाऊ द्या, बड्डे होता का नाही आपल्याला म्हणत होतो काय. 10 नोव्हेंबर 1494 या दिवशी ते इंटरनॅशनल अकाउंटिंग डे सेलिब्रेट केला जातो. MCQ क्वेश्चन बनतोय छोटासा. हु ओज डबल एंट्री सिस्टम? डबल एंट्रीचा सिस्टमचा शोध कोणी लावला? 4 नाव देऊन टाकतील ते, ॲडम स्मिथ वगैरे असे नाव देतील की ते कुठेतरी वाचले राहतील आपण इकॉनॉमिक्समध्ये, अकाउंटमध्ये. तर लक्षात ठेवा लुका डी बॅर्गो पॅचिओली. आणि डेट 10 नोव्हेंबर 1494 हा इंटरनॅशनल अकाउंटिंग डे आहे. लक्षात ठेवा, एकदम परफेक्ट डोक्यात सेट करा. नाव ड्यू टू इट्स क्वालिटीज, पोरांनो एवढं भारी ना डबल एंट्री सिस्टम, इट हॅज बीन अडॉप्टेड बाय ऑल द प्रोग्रेसिव्ह कंट्रीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्याच्यामुळे अख्ख्या कंट्री, जेवढे पण प्रोग्रेसिव्ह कंट्रीज आहे म्हणजे ऑलमोस्ट वर्ल्ड वाईड डबल एंट्री सिस्टम सगळीकडे एक्सेप्टेड आहे. म्हणजे त्याला कोणी चॅलेंज नाही केलं, उलटं त्याला हॅपीली एक्सेप्ट केलं. लय भारी सिस्टम, भाऊनी लय भारी शोध लावला, सगळ्यांनी एक्सेप्ट केलं त्याला. ठीक आहे. मग सर हा डबल एंट्री सिस्टमचा शोध लागला नसता तर मग काय झालं असतं? होतं का आधी सिंगल एंट्री सिस्टम होतं, मग भाऊंनी डबल एंट्री सिस्टमचा शोध लावला. ओके. हां,
आता मी वॉइस थोडासा रेज केलेला आहे, नरेंद्रजी काही इम्प्रूव्हमेंट वाटली असेल तर कळवा. नाव सिंगल एंट्री सिस्टममध्ये काय दिले बघा, दिस सिस्टम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड ओनली कॅश बुक अँड पर्सनल अकाउंट्स. पोरांनो एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा पानचं दुकान आहे, पान शॉप, आणि त्याच्याकडे रेग्युलर जातो मी. पुड्या पाड्या नाही रे, पान खायला लगेच डाऊट सर नक्की वाह घेत असतील. नाही रे भाऊ, सिगरेट नाही, पुड्या पाड्या नाही, काही नाही, शोक नाही आपल्याला तसं काही. ठीक आहे. सो पान खायला जातो रेग्युलर. सो फॉर एक्झाम्पल असंच मी कधी म्हणजे त्याला पैसे कधीतरी देऊन टाकतो, एक 15-20 दिवसातून, महिन्यातून वन टाईम देऊन टाकतो. मग असंच मी एक दिवशी त्याच्याकडे गेलो, एक 15-20 दिवसानंतर म्हटलं काय रे भाऊ आपलं बघतं किती उधारी आहे, पैसे देऊन टाकू आज, घेऊन आलो आहे कॅश, पोरांनी सॅलरी बिलरी सॉरी पोरांनी फीज वगैरे दिली, कलेक्शन आहे भाऊ, काय असेल ते मिटवून टाकू आज. म्हणजे ठीक आहे सर, थांबा 2 मिनटं द्या मला फक्त. भाऊने 2 मिनटात तिकडे डायरी बिरी पाहिली, सांगितलं मला तुमचे 300 रुपये बाकी. म्हटलं ठीक आहे, जे अमाऊंट असेल बाकी त्याचा विषय नाही, 300 रुपये का 500 रुपये वाटेवा. माझ्यासाठी मॅटर काय होतं म्हटलं, या भाऊला कसं काय कळलं. म्हटलं भाऊ तू लेजरमध्ये पाहिलं का, म्हणजे काय राहतं. त्या भाऊला म्हटलं तू लेजर, ते असं टी शेप अकाउंट. सर काय मजा घेऊन राहिले, काय टी शेप, कसं टी शर्ट आहे बघा आपल्याकडे, बाकी काही नाही, टी शेपचं काहीच नाही बाकीचं. म्हटलं मग तू कसं काय ओळखलं, कारण अकाउंटमध्ये मी पोरांना शिकवलेलं आहे. म्हटलं जर्नल राहतं, मग जर्नलमधनं ट्रान्सफर करतो, ते असं लेजर बनवतो, प्रत्येक माणसाचं लेजर राहतं, आणि मग त्याच्यातून आपण बॅलन्स शोधतो. म्हटलं तू कसं काय शोधलं, तू तर लेजर बी नाही बनवलेलं. भाऊला माहित बी नाही डबल एंट्री, डेबिट, क्रेडिट. म्हणजे काय तू काही बडबड करता राहतो तुम्ही. म्हणे सर तुम्ही शिकवता तेवढ्या पुरतं ठीक आहे, मला थोडी असं काय माहिती आहे, तुम्ही काही अवघड सांगताय, मला असं काही माहित नाही, पण एवढं माहिती आहे सर 300 रुपये द्यावर का, आपल्या बाकीचे काही गेम नाही करायचं, आपले पैसे पाहिजे. अरे म्हटलं तू 300 घे, पण तू सांगितलं कसं काय हिशोब, जर तुला अकाउंटिंग माहित नाही, तुला बेसिक कन्सेप्ट माहिती नाही, तुला जर्नल माहित नाही, लेजर माहित नाही, हाऊ इज इट पॉसिबल. म्हणे सर मी काय करतो माहिती का, जेवढे पर्सनल अकाउंट, त्याला पर्सनल अकाउंट बी शब्द माहित नव्हता खरं तर, त्याने काय सांगितलं, माझे जेवढे कस्टंबर आहे ना, कस्टंबर, त्याचे अशीच भाषा राहते ना त्यांची, काय कस्टमर थोडी म्हणतात. माझ्या जेवढं कस्टंबर आहे ना म्हणे, मी सगळ्यांचं सेपरेट एका याच्यावर लिहून ठेवतो, किती उधारी आहे, आजचे 20 रुपये झाले, 2 पान घेतले 40 रुपये झाले, वॉट एव्हर असं लिहून ठेवतो, आणि मग 300 रुपये आले काळा मारून देतो म्हणजे डायरेक्ट, त्याचं कट करून टाकतो, पैसे भेटले. म्हटलं अरे राव, पण याला पण हिशोब तर ठेवताच आला ना. मुद्द्याची गोष्ट काय आहे, त्याला कळलं ना किती घ्यायचे, संपला विषय. म्हटलं काय रे मग तू जसं आता आमच्या सारखे काही कस्टमर आहेत ज्यांना क्रेडिटवर माल देतो उधारीवर, मग तसं तू खरेदी बी करत असशील उधारीवर. म्हणे मग मी उधारीवर आणतो, आमच्याकडे जे माल राहतं म्हणे, सिगरेट असेल, टोबॅकोज असतील, पान असेल, त्याचा मसाला जे असतील गोष्टी, म्हणे आम्ही उधारीवर आणतो, आम्हाला भेटतं म्हणे, 8-15 दिवसाची साईड भेटते, 8-15 दिवसानंतर आम्ही पैसे देतो. म्हटलं तू ते कसं काय लिहून ठेवतो. म्हणे हे काय सर, तुम्हाला ते बी दाखवतो, काही विषय नाही, एकदम ट्रान्सपरंट काम आहे म्हणे आपलं. भाऊनी लगेच दाखवलं, एवढे बघा उधारी, 5,000 देणं, 10,000 देणं, वॉट एव्हर, सगळं मेंटेन भाऊचं एकदम परफेक्ट. हाऊ इज इट पॉसिबल. त्याला म्हटलं चल हे बी सगळं ठीक आहे, पैशाचा हिशोब कळतो तुला, सांग तर मला तुझ्याकडे किती पैसे आहे. म्हणजे सर माझ्याकडे आज सुरुवात केली धंद्याला तेव्हा माझ्याकडे 700 रुपये होते, आता असतील 800 म्हणजे 1000 रुपये असतील म्हणे. पण तू एवढा हिशोब कसं काय, तुला आज कळतंय की ओपनिंग बॅलन्स झाला ना एक प्रकारे, तो आज दिवसाची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे 700 रुपये होते, म्हणजे तो दिवसाचा ओपनिंग बॅलन्स झाला. म्हणजे त्याला हे पण माहिती आहे की काल जेव्हा बिझनेस क्लोज केलं, बिझनेस पानटापरी क्लोज केली त्यांनी, त्याला रात्री त्याच्याकडे 700 रुपये होते, त्याचा क्लोजिंग बॅलन्स त्याला माहिती आहे. आज सुरू झाला तेव्हा ओपनिंग बॅलन्स 700 रुपये होतं, त्याला हे बी माहिती. म्हटलं हे कसं काय शक्य आहे. हे शक्य आहे सिंगल एंट्री सिस्टममुळे, ज्याच्यात फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट मेंटेन केले जातात. आता बिझनेस करणारा प्रत्येक माणूस तर कॉमर्सचा नसतो. अरे सर कॉमर्स काय, बिना शिकलेला बी माणूस राहतो, ते तर डिग्रीचं बाजूलाच ठेवू, अंगुठाचा माणूस बी बिझनेस करतो, किंवा कमी शिकलेला किंवा दुसऱ्या फील्डचा. मग त्यांना तर माहितीच नाही ना डबल एंट्री सिस्टम. ते काय करतात, सिंगल एंट्री सिस्टम यूज करतात. म्हणजे काय, कॅशचा हिशोब ठेवतात. ते म्हणे मी डायरीमध्ये लिहून ठेवतो, एवढी एका बाजूला लिहितो पैसे आले, आणि दुसऱ्या बाजूला खर्च लिहितो, संपला विषय. आणि त्याने त्याच्या अंडरस्टँडिंगच्या हिशोबाने करून ठेवलंय. सिस्टमॅटिक आहे का, नाही. ही कशी मेथड आहे, अनसायंटिफिक, अजिबात सायंटिफिक मेथड नाही. डबल एंट्री काही संबंध नाही. याला म्हणतात इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टम, कारण त्याच्यात दुसरा इफेक्ट दिलाच जात नाही, फक्त मनी बाई, म्हणजे पैशाचा विषय. पैसे आले पैसे गेले तेवढं विषय. आणि हां, उधारीचं काही राहिलं, किती घेणं आहे कस्टमरकडनं, व्यापाऱ्याला किती द्यायचं आहे तेवढं बाकी कळतं, तेवढं बाई लिहून ठेवलं बाईने. सो बिकॉज इट चेंज विथ कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. हे सायंटिफिक नाही आहे, याच्यावर ट्रस्ट पण नाही करू शकत. का बरं नाही करू शकत आहे, बिकॉज कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेस, म्हणजे याच्यात काय होतं ना, प्रत्येकजण ज्याच्या सोयीने करतो. आता हे झालं पानटापरीवाल्याचं, त्याच्यानंतर मी गेलो पंचरवाल्याकडे. आता पंचरवाल्याकडे काही उधारी असेल का सर, म्हणजे एवढं नाही उधारी नाही, पण त्याला म्हटलं जस्ट विचारलं, म्हटलं काय भाऊ हिशोब बिशोब, मग सर मला हिशोब ठेवतो ना सर एकदम परफेक्ट. म्हटलं कसं काय, त्याचं वेगळाच फॉर्मॅट अजून. तो म्हणे मी मोबाईलमध्ये लिहून ठेवतो. पॉसिबल आहे, मोबाईलमध्ये लिहून ठेवतो म्हणे मी, 50 रुपये आले, 30 रुपये आले, 40 रुपये आले, वॉट एव्हर सगळं लिहून ठेवतो. म्हटलं जबरदस्त.
अजून 5व्याकडे गेलो, एक छोटासा दुकानदार, त्याला म्हटलं तू कसं काय मेंटेन करतो, म्हणे मी एक ॲप डाउनलोड केलंय. ओ बाबो. सलूनमध्ये गेलो, त्याला म्हटलं कसं काय, तो म्हणे सलूनवाला म्हणे मी ॲप डाउनलोड केलेलं आहे, खूप सारे ॲप असतात अकाउंटिंगचे छोटे मोठे, आणि त्या ॲपमध्ये लिहून ठेवतो सर मी एक्सपेन्स आणि इन्कम तिथं येतं, मी बाकी नाव बिव काही लिहित नाही, पण त्याच्यात लिहून ठेवतो बरोबर. सो पोरांनो सांगायचा अर्थ असा आहे ना की ज्यांना बेसिकली टेक्निकल नॉलेज नाही आहे किंवा जास्त मोठा बिझनेस नाही आहे, सिंगल एंट्री सिस्टम मेंटेन करतात. डबल एंट्रीचा काही संबंध नाही त्यांच्याकडे. मग सिंगल एंट्री म्हणजे काय, तर इनकम्प्लीट सिस्टम ज्याच्यात 2 इफेक्ट दिले जात नाही, त्याच्यात फक्त आणि फक्त कॅशचा हिशोब आणि पर्सनल अकाउंट म्हणजे जे पर्सन आहेत, जे व्यक्ती आहे, कोणाकडनं किती घेणं आहे आणि कोणाला किती देणं आहे त्याचा हिशोब आपण लिहून ठेवतो. So system of accounting does not provide accurate information about the financial position of business and it is suitable for small business. पोरांनो ही सिस्टीम आहे ना ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नाही देत. सर मग ते पानवाल्याने सांगितलं तुमच्याकडे 300 रुपये घेणं, ते चुकीचं आहे का, ॲक्युरेट नाही आहे का? नाही, ते ॲक्युरेट आहे देणं घेणं. पण समजा आपल्याला त्याला विचारलं, म्हटलं चाल सगळं मान्य आहे, सांग मला तू मागच्या वर्षी किती कमवले. तो आज ना म्हणजे जिगरी होता आपला, असं काही नाही सांगू शकेल तो येणार, तो कशाला सांगेल तुम्हाला, जिगरी आपला, काही टेन्शन नाही, मी काही इन्कम टॅक्सची रेट नाही पाडत आहे, सांग भाऊ किती कमवले. तो म्हणे सर खरं सांगू का, मी एवढा हिशोबच ठेवत नाही, एवढं लिहूनच ठेवत नाही. लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ अवेअरनेस, काही कारण म्हणा त्याला, किंवा त्याला लपवायचं आहे असं म्हटलं तरी चालेल, पण रियालिटी काय आहे तो भाऊ लिहूनच ठेवत नाही. तो म्हणे सर हे बघा चिठ्ठी आहे, कालचा हिशोब आहे याच्यावर, हे उद्या फाडून फेकून देईल मी, हे संपला विषय. आजचा दिवस आला का कालचं फेकून टाकायचं, काही जास्त मेंटेन ठेवायची गरज नाही, फक्त तेवढं देणं घेणं लिहून ठेवतो, बाकी काही नाही. सो पॉईंट इज हे फक्त छोट्या बिझनेससाठी ओके, बाकी आहे असं एक्सेप्टेबल नाही आहे, ही स्टँडर्ड सिस्टम एक्सेप्टेबल वगैरे नाही आहे कुठेच, पण छोटे बिझनेस हे फॉलो करतात. हे सिंगल एंट्री सिस्टम कळलं, नावातच आहे सिंगल एंट्री म्हणजे एक इफेक्ट. आता डबल एंट्री बोलतो डबल इफेक्ट, डबल धमाका बघा. सो डबल एंट्री सिस्टम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सो एकदम सिस्टमॅटिक सायंटिफिक एकदम भारी मेथड आहे. सो अंडर दिस सिस्टम डबल म्हणजेच 2-fold इफेक्ट ऑफ इच ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. तर मुलांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट दिले जातात. सो अकॉर्डिंग टू डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम, one account is debited and another account is to be credited with equal amount. सो डबल एंट्री सिस्टमच्या हिशोबाने बिझनेसमध्ये जेही ट्रान्झॅक्शन होतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट दिले जातात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. हे पोरांना वाईट झालं का रे, अचानक वाईट झालं ना, येलं झालं ते ना स्क्रीन, कावेळी गेलं भाव, अचानक शिकवतो माझ्या लक्षात आलं, म्हटलं भाई कावेळी गेलं, जबरदस्त, या कृपेनं भाऊ कामच झालं. पोरांना मी ते टेक्निकली नवीन पार्ट आणला आणि बसवला बरं का, असं समज सध्या फेकून देतो, काही टेन्शन नाही, काय माहिती कसं काय झालं पण झालं. सो एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट इन द बेसिक प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री सिस्टम. सो एव्हरी डेबिट, प्रत्येक डेबिट जेवढा आहे तेवढ्याच अमाऊंटचं क्रेडिट सुद्धा दिलं जातं एंट्रीमध्ये. ठीक आहे. नाव डबल एंट्री सिस्टमचे फीचर म्हणजे क्वालिटी म्हणा, त्याच्यात काय नेमकं स्किल क्वालिटीज काय असायच्यात. सो एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज 2 अकाउंट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 अकाउंट असतात आणि हे खूप वेळा सांगेल मी तुम्हाला, पुढच्या 2-4 पेजेसमध्ये 10-20 वेळा सांगेल ते डबल 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 डबल, कारण ते आपण प्रत्येक वेळेला तुम्हाला ते हॅमरिंग करायचं गरजेचं की ते लक्षात राहिलं पाहिजे, त्याचे इफेक्ट आपण बघणार पण आहोत कसं काय डबल एंट्री होते ते. दुसरं रेकॉर्डिंग ऑफ बोथ पर्सनल अँड इम्पर्सनल. आता हे पर्सनल आणि इम्पर्सनल काय जानने के लिए देखिए अगला एपिसोड. नाही रे, अगले कुछ मिनिट में बताएंगे ना भाई, थोड़ा सस्पेंस तो रहने दो. पिक्चरला एंट्री केली म्हणे कोणी कोणाला मारलं, थोडं थांबा, बाहुबली को क्यों मारा, नहीं हां कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा वो एंड में देखेंगे. ठीक है. सो रेकॉर्डिंग इज मेड अकॉर्डिंग टू सर्टन स्पेसिफिक रूल्स. मुलांना डबल एंट्री सिस्टममध्ये काही रूल्स असतात, ते रूल्स फॉलो करून अकाउंटिंग केली जाते आणि त्याच्यानुसार ट्रायल बॅलन्ससुद्धा बनवला जातो. ठीक आहे. सो हा प्रकार आहे. आता बघा क्लासिफिकेशन अकाउंट्स, मुद्दे की बात, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट पोरांनो क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार म्हणजे येणार. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट याच्यावर क्वेश्चन बनतो आणि तो खूप सिम्पल लॉजिकल क्वेश्चन आहे, पण त्याच्यात खूप सिले मिस्टेक्स होतात मेजॉरिटी स्टुडंट्सच्या. सो त्याच्यात अलर्टनेस ठेवणं भाऊ गरजेचं आहे. ठीक आहे. नाव पर्सनल अकाउंट. सर पर्सनल म्हणजे आपलं खाजगी नाही रे भावा, इथं तसं नाही आहे. पर्सनल अकाउंट म्हणजे काय बघा, आता आपण काय बघतोय, विषय असा आहे पोरांनो, मी आणि लुका. लुका बोल ओळखता का तुम्ही, आठवलं का तुम्हाला, लुका डी वॅर्गो पॅचिओली हां असं भाऊंचं
आहे विषय, ठीक आहे. सो लुका भाऊ मी आहे ना, आम्ही तेव्हापासूनचे मित्र आहोत. कधीपासूनचे? 1494. म्हणजे रोजचं आमचं उठणं बसणं होतं, एकदम काही विषय नाही, एकदम जिगरी, ठीक आहे. सो हा त्याच्यानंतर माझा तिसरा जन्म आहे. आपल्याला तर कोणाला सांगू नका बरं का, मी घरच्यांना बी सांगितलेलं नाही आहे, तुमचं आपलं घरसारखं आहे म्हणून सांगतो तुम्हाला. हा त्याच्यानंतर तिसरा जन्म आहे, ठीक आहे. सो लुका भाऊ स्वर्गवासी झाले. त्यांनी असं काम केलं की ते परत आलेच नाही इकडं, ठीक आहे. 1494मध्ये आम्ही दोघं फ्रेंड्स होतो आणि विषय असा झाला, लुका भाऊ म्हणे की मला नवीन अकाउंटिंगचा शोध लागला. म्हटलं भाऊ नेमकं काय शोध लागला? म्हणे मी अकाउंटिंगचा शोध लावला, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट राहतात. म्हटलं एका एक्झाम्पल सांग भाऊ, म्हणजे कळलं ना आमच्या सारख्या नॉर्मल माणसाला कसं कळायचं, तुझी गोष्ट वेगळी, आम्ही नॉर्मल माणसं, आम्हाला कसं कळायचं? म्हणे बघ आपल्याकडं कसं राहतं बाबा, म्हणे काहीतरी आलं तर काहीतरी जातं. अरे म्हटलं आलं गेलं काय नेमकं म्हणायचं तुला? म्हणे एक्झाम्पल घेऊ. तेव्हा कपड्याचं दुकान होतं पुराणं आपलं त्या काळात. कुठले? इटलीमध्ये. इटलीत होतं ना भाऊ, इकडं थोडी होते. मी पण इटलीत होतो तेव्हा, इकडं आलो आता इंडियामध्ये शिफ्ट झालो, ठीक आहे. सो आय एम फॉर्च्युनेट की या जन्म मला इंडियामध्ये भेटला, ठीक आहे. सो लुका भाऊ आणि मी सोबत असताना लुका भाऊ आमच्या कपड्याच्या दुकानात यायचे, बसायचे आणि काही जास्त कामधाम नाही करायचे, असं विचार करत राहायचे काही बी, ठीक आहे. सो लुका भाऊनी सांगितलं आपल्याकडे काहीतरी येतं काहीतरी जातं. म्हटलं भाऊ एक्झाम्पल सांग. म्हणे बघ मी तुला एक्झाम्पल देतो म्हणे. तेव्हाच आहे ना काय झालं होतं नेमकं, बिझनेसमधलं आहे ना काहीतरी फर्निचर वगैरे विकायचं होतं, मी विकून टाकलं होतं, ठीक आहे. आणि मला त्याच्या बदल्यात पैसे आले. लुका भाऊंनी मला प्रश्न विचारला, म्हणे भाऊ तू ते फर्निचर विकलं, तुझ्याकडे काय आलं आणि तुझ्याकडनं काय गेलं? म्हणलं हे काय, माझ्याकडे पैसे आले, कॅश आली आणि माझ्याकडनं फर्निचर गेलं. म्हणे बघ 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 तुला कळलं का, एक गोष्ट म्हणतोय आपण कॅश आणि दुसरं म्हणतोय फर्निचर, ठीक आहे. त्याला पुढे अकाउंट लावून जाऊ दे, अकाउंट बी नाही लावू जाऊ दे सध्या. हां कॅश आणि फर्निचर. म्हणे बघ बाई म्हणे तुझ्याकडे कॅश काय झाली, आली म्हणजे एक गोष्ट येते आणि फर्निचर काय झालं आपल्याकडनं गेलं, एक गोष्ट जाते. सो आपल्याकडे एक गोष्ट येते आहे आणि एक गोष्ट जाते आहे, याला म्हणतात डबल एंट्री सिस्टम. म्हटलं जबरदस्त, शानदार, जोरदार, जबरदस्त, शानदार काय येतं डायलॉग काहीतरी. सो म्हटलं भाऊ भारी शोध लावला, एकदम एकच नंबर, नजर नको लागायला, कालटिका लावून घेऊ आपण. हां म्हटलं शोध एकदम भारी लावला, ठीक आहे. पण म्हटलं हे ॲप्लिकेबल होतं का सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये? म्हणे काही टेन्शन नाही, काहीतरी आलं तर काहीतरी जातच ना म्हणे, असं काही जगदुनियाचा नियम आहे. म्हटलं सगळं मान्य आहे, बघू आपण ट्रायल करू एक एक गोष्टींचं, ठीक आहे. मग आम्ही बरंच ट्रायल केले, बघितले आम्ही की हा भाऊ एक गोष्ट येते दुसरी गोष्ट जाते असं. मग त्यांनी फायनली ठरवलं या गोष्टी ज्या काहीतरी येतं काहीतरी जातं ते रिअलमध्ये असतात म्हणून त्याला रिअल अकाउंट नाव द्यायचं, ठीक आहे. असं ठरलं बा रिअल अकाउंट द्यायचं. म्हटलं मान्य आहे. त्याच्यानंतर झालं असं, मंथ एंड झाला, माझ्याकडे स्टाफ होते, कपड्याचं दुकान होतं ना आपलं, मग आपल्या शॉपमध्ये काही स्टाफ होते. मग स्टाफ आले की सर सेठजी पगार नाही, नेटो काका नव्हते तेव्हा ते वेगळा स्टाफ होता, जीन चॉंग काहीतरी असं नाव असेल त्याचं, इटलीवाल्याचं कसं नाव राहतं लक्षात नाही मला बी. सो बेसिकली इटलीवाला स्टाफ किटली घेऊन आला आणि तो बोलला की मला पगार द्या. मी त्याला पैसे दिले, महिन्याभर त्यांनी काम केलं आणि त्याला मी पैसे सॅलरी दिली. आणि सॅलरी फॉर एक्झाम्पल $2000 रुपीज राहतील का तिथं बाबा, इटली, ठीक आहे, डॉलरमध्ये दिले. बघा बरंच झालं ना पगार त्या मानाने. आणि 1494च्या मानाने लई झाला राव. $20 बॅक माघार घेतो, $20 दिले, ठीक आहे. म्हणे बघ तुझ्याकडनं काय, म्हटलं लुका बोला, म्हटलं भाऊ इकडे सांग 2 इफेक्ट काय आलं काय गेलं. म्हणे बाय तुझ्याकडनं कॅश गेली. म्हटलं ते कळलं मला, नोटा गेल्या जीव जळतोय माझा, ते कळलं मला, पैसे गेले. आलं काय? सर्व्हिस दाखव, सर्व्हिस. आता ती सर्व्हिस दाखवायला तयार नाही लुका भाऊ. म्हणे तुझ्यासाठी त्यांनी काम केलं महिनाभर. अरे हा आहे का वस्तू दाखवायसारखी? काहीतरी आलं ना, कुठं आलं? कॅश गेली हे कळलं, आलं काहीच नाही आलं. आयला म्हणे खरंच मॅटर झाला, आपला लॉ तर फेल झाला, काहीतरी आल्यावर काहीतरी जातं, लॉ फेल झाला. म्हटलं मग? म्हणे थांब आपण याच्यावर अजून रिसर्च करू, ठीक आहे. म्हटलं चल कर रिसर्च काय करायचं ते. त्याच्यानंतर झालं असं, फ्रायडेला नवीन पिक्चर रिलीज झाला, पिक्चर पाहायला गेलो आम्ही, तिकडे बी फ्रायडे होता का. सो पिक्चर पाहायला गेलो, तिकीट काढलं, पिक्चर पाहिला, फ्लॉप झाला, हरकत नाही. मग लुका भाऊला बाहेर आल्यावर म्हटलं भाऊ काय झालं मॅटर? म्हणजे कसलं झालं मॅटर? फ्लॉप झाला. म्हटलं ते जाऊ दे रे, फ्लॉप झाला, पिक्चरचं जाऊ दे, ट्रान्झॅक्शनचं बोल, काय आलं काय गेलं. पिक्चर पाहायला गेलो, काय गेलं आमच्याकडनं? कॅश गेली, हे सगळ्यांना क्लिअर आहे. तेव्हा फोनपे जीपे काही नव्हतं, ठीक आहे. तो कॅशमध्ये दिले आम्ही. आम्हाला काय भेटलं? आयला पिक्चर फ्लॉप होता ना, एंटरटेनमेंट बी कसं काय म्हणायचं.
पिक्चर बी फ्लॉप निघाला, तर एंटरटेनमेंट म्हणणं बी चुकीचं वाटतंय, पण ठीक आहे, हरकत नाही, आपण म्हणूया एंटरटेनमेंट भेटलं. पण ही गोष्ट दाखवायसारखी नाहीये. त्यातल्या त्यात पाऊस पडायला लागला, तिथून बाहेर निघालो, पाऊस पडायला लागला, रिक्षा केली, ओला नव्हती तेव्हा, असं हात देऊन रिक्षा केली आणि शॉपपर्यंत आलो. पैसे दिले त्याला उतरताना $2. म्हटलं भाऊ दोन इफेक्ट. म्हणे कॅश गेली. अरे कॅश गेली तर कळलं नाही, आलं काय ते सांग. कॅश गेली तर मला कळतं आलं का, काहीच नाही आलं राव. मग भाऊंनी लई रिसर्च केला, भाऊंनी शोध लावला, जर असं काही झालं की आपल्याकडनं कॅश जाते पण काही येतच नाही, म्हणजे टँजिबल वस्तू अशी दाखवण्यासारखी काही वस्तू नाही भेटत आहे, काहीतरी बेनिफिट तर भेटतोय, हे कळतंय की पिक्चर पाहायला भेटला म्हणून पैसे दिले, काम केलं त्यांनी म्हणून पैसे दिले, या भाऊने आम्हाला पिक अँड ड्रॉपची फॅसिलिटी दिली म्हणून पैसे, ते कळतंय, पण ते दाखवू शकत नाही, ती गोष्ट नाही आहे. मग भाऊंनी शोध लावला, त्याला म्हणतात एक्सपेन्स. त्याला म्हणतात एक्सपेन्स. कशाला म्हणतात की जर कॅश गेली आणि आपल्याला काही भेटलंच नाही, त्याला म्हणतात एक्सपेन्स. म्हटलं ओके भावा, गॉट इट. ठीक आहे. स्वातीजींना जो इश्यू येतोय बाकीच्यांना येतोय का मुलांना, प्लीज रिप्लाय करून फटाफट रिप्लाय करत जा. समजा त्यांनी इश्यू सांगितलाय तर बाकीच्यांना येत नाही ते पण सांगा, म्हणजे मला कळेल की त्यांच्या एंडनं इश्यू आहे का माझ्या एंडनं इश्यू आहे. ठीक आहे. इश्यू कोणत्या साईडने ते पण आम्हाला कळू द्या. एखाद्या स्टुडंटचा राहू शकतं नेटवर्कचा इश्यू, जर सगळ्यांना येत असेल तर मग आमच्या साईडने म्हणावं लागेल प्रॉब्लेम. हां चला, मग एक्सपेन्सेस म्हटलं चला मान्य आहे. त्याच्यानंतर केस अशी झाली, सॅटर्डे संडेज ना मी योगाचे क्लास घ्यायचो पार्ट टाईम, दुकान तर चालूच आहे, मग शनिवार रविवार घेऊन टाकायचं. मग मी योगा टीचर होतो तेव्हा. ठीक आहे. या जन्मात सुद्धा मी योग साधक आहे बरं का. योग प्रवेश, परिचय, प्रवीण असे 3 कोर्स झालेले माझे. योग प्रवीण झालं आहे माझं, मजाक नाही, खरंच झालं आहे. ठीक आहे. येस. सो योगचा क्लास घ्यायचो मी तेव्हा, आणि स्टुडंटकडनं फीज आली. म्हटलं भावा 2 इफेक्ट सांग. म्हणे कॅश आली. माझ्याकडनं काय केलं, योगा गेला. कायचा योगा गेला, मला येतो ना करता, मी थोडी विसरून गेलो शिकवून. हां म्हणजे पैसे येत आहे पण आपल्याकडनं काही जात नाही आहे. फीजचंच एक्झाम्पल घ्या ना. आता तुम्ही मला फीज दिली, माझ्याकडनं काय गेलं, नॉलेज गेलं. नॉलेज गेलं, एक्सपिरियन्स वाढला माझा या भावात. पैसे बी घेतो आणि एक्सपिरियन्स बी माझाच वाढतोय. तुम्हाला काय भेटतंय का, पैसे दिले नसतील तर विचार करून घ्या तुम्ही. मला तर भेटतंय, पैसे तर भेटताच आहे, एक्सपिरियन्स बी माझाच वाढतोय, डिग्री माझीच वाढते. मीच सांगतो मी एवढी अजून एक ॲडिशनल बॅच शिकवलेली, त्याच्यात बी माझी जाव आहे. ओके. सो बेसिकली द पॉईंट इज, जर आपल्याकडे कॅश येते आहे आणि आपल्याकडनं काही जात नाही आहे तर त्याला म्हणणार इन्कम. पण ह्या ज्या गोष्टी ना पुराणं, एक्सपेन्स झालं, इन्कम झालं, या दिसू नाही शकत. ओके. सॅलरी कोणी पाहिली आहे, अरे म्हणून तर जॉबसाठीच तर चाललंय सगळं, सॅलरीज पाहिलेलं नाही. अरे तसं जाऊ द्या, पण सॅलरी वस्तू पाहिली कोणी नाही. सॅलरी नावाची वस्तूच राहत नाही. सर असं थोडी ते नाही का महिन्याच्या शेवटी देतात, ते जे देतात ते दिसतं ना, दॅट इज कॅश. सॅलरी कुठे दिसते, सॅलरीच्या नावाने देत आहेत, सॅलरी काही वस्तू नाही आहे. सो ज्या अशा गोष्टी आहेत ज्या फक्त नावाला आहे, ॲक्च्युअलमध्ये तर नाहीच आहे, म्हणजे त्या अशा अस्तित्वात नाही फिजिकली, त्याला म्हटलं नॉमिनल, नाम मात्र. ॲक्च्युअलमध्ये ते एक्झिस्टच नाही करत, ते फक्त नावाला आहेत. ते सगळे नॉमिनल अकाउंट असतात. व्हॉट इट. नेक्स्ट तिसरा मॅटर झाला. दुकानात बसलो होतो नेहमीप्रमाणे. झाला असं, आमचा एक मित्र आला, त्याचं नाव पुका. ठीक आहे. हा भाऊ लुका आणि त्याचं नाव पुका. पुका भाऊ आले, म्हणे इमर्जन्सी आहे. म्हटलं बाय बाथरूम तिकडे. नाही तसे नाही, मी इमर्जन्सी तशी नाही. म्हणे आईला ॲडमिट करायचं आहे, मला थोडं पैशाची गरज आहे, सो मला $2000 अर्जंट पाहिजे. म्हटलं ठीक आहे घेऊन जाय, आता इमर्जन्सी. आई म्हटलं इमोशनल टच येतो पहिली गोष्ट, म्हणजे ते 1494 राहू का आताचं राहू का हिंदी बॉलिवूडचा पिक्चर राहू, ते आई म्हटलं का एकदम इमोशनल मॅटर राहतो. म्हटलं काही विषय नाही, घेऊन जाय भावा, आपला चांगला मित्र येतो आणि आणून दिल. म्हणे 8 दिवसात देतो. म्हटलं भाऊ घेऊन जाय, काही टेन्शन नाही. लुका भाऊला म्हटलं ये इकडं. 2 इफेक्ट. शोध लावला ना, पुरं पोस्टमॉर्टमच करायचं, काय ठेवायचं नाही. मग म्हटलं भाऊ सांग 2 इफेक्ट झाले काय. म्हणे पैसे गेले. म्हटलं तू एकावरच घोडा अटकता, तुझं पैसे गेले कळलं. सॉरी, पैसे आपल्याकडनं गेले. डन. आपल्याला काय भेटलं, पुका दुका. आपल्याला काय भेटलं,
मग मग लुका बोला म्हटलं तू आत्ताच कन्सेप्ट शिकवली काय, आपल्याकडनं पैसे जात आहे आणि आपल्याला काही भेटत नाही आहे, त्याला काय म्हणता एक्सपेन्स. हा कोणता एक्सपेन्स आहे? त्या पुकाबाईला आपण पैसे दिले, हा खर्च आहे आपला. 8 दिवसात परत भेटतील ना पैसे. आता शेवटी मित्र आहे तो, 8 म्हटलं म्हणजे गेम करणारच येतो 15 दिवस महिनाभर, पण ठीक आहे पैसे तर भेटतील. ठीक आहे, तो इटलीचा राहू कुठला बी राहू, मित्रच राहतो, काही विषय नाही. सो पैसे भेटले किंवा भेटतील, आज त्याला खर्च नाही म्हणू शकत ना आपण, कारण आपल्याला परत पैसे भेटणार आहे ॲज इट इज. एक्सपेन्स कशाला म्हणतात? जसं आता पिक्चर बघून आलो ते पैसे परत भेटणार आहे का? नाही. मूवी बघितला म्हणून पैसे दिले ना आपल्याला, त्याचं काहीतरी बेनिफिट भेटला आहे त्याच्या बदल्यात. आपण एक्सपेन्सची कन्सेप्टसुद्धा बघितली आहे फर्स्ट टॉपिकमध्ये, की बेनिफिट रिसिव्ह होतोय काहीतरी, त्याच्या अगेन्स्ट पैसे देतो. याच्यात बेनिफिट काहीच नाही आहे. आणि लुकाचं सॉफ्टवेअर हँग झालं ना. लुका भाऊला दुसरा इफेक्टच सुचायला तयार नाही, म्हणजे एक्सपेन्स बी नाही, इन्कम बी नाही, काही आलं नाही, काही गेलं, हां कॅश गेली एवढं आहे, पण दुसरा इफेक्ट काही भाऊला कळलं ना. भाऊनी विषय पेंडिंग ठेवला, म्हणजे थोडी टाईम थांब मी विचार करून सांगतो. डन झालं. असं मलाच आता पैशाची गरज पडली, लुका भाऊ आलेले होते दुकानात, म्हटलं भाऊ $20 पाहिजे अर्जंट, मला सुट्टे पैसे नाही आहे, कस्टमरला परत द्यायचे, $20 दे. $20 भाऊकडनं घेतले. दोन इफेक्ट, आपल्याकडे कॅश आली, काय गेलं ते कस्टमरचं ट्रान्झॅक्शन जाऊ द्या, ते बाजूला ठेवा. इकडं आपला लुका भाऊचा विषय. लुका भाऊकडनं आपल्याला पैसे आले, हा आपला इन्कम आहे. इन्कम केव्हा म्हणता येईल? पैसे बुडवायचे असतील तर घेऊन टाकायचे, भाऊला मारायचं, नाही द्यायचे होय, त्याला इन्कम म्हणणार. असं तर काही विषय नाही आहे, म्हणजे हा आपला इन्कम पण नाही आहे. जेव्हा एक्सपेन्स इन्कम काहीच नाही आहे, तर अशा केसमध्ये बघायचं याच्यात कोणी पर्सन इन्वॉल्ड आहे का. तर पर्सन इन्वॉल्ड होतं पहिल्या केसमध्ये पुका आणि दुसऱ्या केसमध्ये लुका. हे जे पर्सन इन्वॉल्ड होते त्याच्यासाठी एक तिसरं अकाउंट बनवलं भाऊंनी, त्याचं नाव आहे पर्सनल अकाउंट. मग फायनली भाऊंचा शोध पूर्ण झाला, म्हणजे हे 3च्या बाहेर चौथं काहीच राहत नाही. एक तर रिअल अकाउंट, नाही तर नॉमिनल, नाही तर पर्सनल, फायनल, याच्या बाहेर काहीच राहत नाही. म्हटलं ओके भावा, तुझा शोध कंप्लीट झाला, तुझ्या कॉंग्रॅच्युलेशन. बुक छापलं जाईल, बुक छापल्यानंतर ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य माझं 2025मध्ये मी पोरांना शिकवेल. ठीक आहे. सो बॅक टू द पॉईंट. सर्वात आधी बघूया पर्सनल अकाउंट. स्वातीजी इश्यू फक्त तुम्हाला येतोय, मी काय सांगणार, तर तुमचं इंटरनेट चेक करा, वायफाय असेल तर ट्राय करा, रिकनेक्ट करा. ओके. सो बघा पर्सनल अकाउंटचा रूल काय दिलं त्याच्यात. द अकाउंट विच रिलेट टू इंडिव्हिज्युअल, फर्म, कंपनी ऑर इन्स्टिट्यूशन. मुलांनो, पर्सनल म्हणजे फक्त व्यक्तीच नाही, तर एखादं बिझनेसचं नाव, कंपनीचं नाव असेल, एखादी इन्स्टिट्यूशन आहे. एक्झाम्पल दिले बघा, अकाउंट ऑफ मोहन. मोहन म्हणजे पर्सन आहे. अकाउंट ऑफ DCM लिमिटेड, कंपनी कोणती तरी, लिमिटेड म्हणजे कंपनी आहे, म्हणजे हे सुद्धा पर्सनल अकाउंट आहे. अकाउंट ऑफ दिल्ली युनिव्हर्सिटी, हे सुद्धा एक नाव आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी असा माणूस नाही आहे, म्हणजे असा फिगर नाही आपल्यासारखी, असा माणूस नाही आहे, ती एक संस्था आहे. पण त्या संस्थेला नाव दिलं आहे ना, ते नाव आहे कोणतं तरी व्यक्तीचं असेल किंवा काय असेल, तर हे नाव दिलं आहे, हे पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर बँक अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट. बँकमध्ये सुद्धा आपण अकाउंट ओपन करतो, ते सुद्धा एखाद्या पर्सनचंच असतं. आता मी माझ्या नावाचं अकाउंट ओपन केलं किंवा बिझनेसच्या नावाचं अकाउंट ओपन केलं आहे, तर पर्सनच ना, ते पण पर्सनल अकाउंट आहे. आणि कॅपिटल अकाउंट ऑफ प्रोप्रायटर. आता कॅपिटल म्हणजे भांडवल देणारा कोण?
Yes. Audio clear. Yes, thank you so much. Rupesh ji, first message केला I think. येस मुलांनो, चॅटबॉक्सकडे माझं लक्ष आहे. असंच अलर्ट राहा. इश्यू आला तर लगेच मेसेज करा. लगेच सॉल्व्ह होतो इश्यू 1 मिनिटात. सांगा सर. येस. ओके. सो ऑडिओ आता क्लिअर आहे ना ॲटलिस्ट. ओके आला आय थिंक कोणाचा तरी. हां येस सर. आवाज अरे आता येतोय ना. हां येस. हां म्हणजे आता मी तेच बोलून विचारलं आवाज येतोय का, ते कसं काय उत्तर देतील ना येत नसेल तर, म्हणून मी ॲक्शन करायला लागेल. तुमचा भाऊ आहे का नाही याच्यात आज? बोरगडवाले आहे का नाही आज? ओके. नेक्स्ट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो बघा ऑब्जेक्ट, पर्सनल अकाउंटचा ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपेरिंग पर्सनल अकाउंट इज टू फाइंड दॅट हाऊ मच अमाऊंट इज ड्यू टू बी रिसिव्ड फ्रॉम एनी पर्सन अँड हाऊ मच अमाऊंट इज पेएबल टू हिम एनी पर्सन. मुलांनो हिम हा वर्ड हिम इथं कट करून घ्या, चुकून आला आहे, प्रिंटिंग मिस्टेक. एनी पर्सन पाहिजे डायरेक्ट. सो बेसिकली पर्सनल अकाउंट बनवायचा उद्देश काय आहे की हाऊ मच अकाउंट वी हॅव टू रिसीव्ह फ्रॉम पर्सन. एक तू कस्टमर आहे, तुझ्याकडनं पैसे घ्यायचे तर किती घ्यायचे हे कळलं पाहिजे. तुम्ही सप्लायर आहात, तुम्हाला पैसे द्यायचे तर तुम्हाला किती पैसे द्यायचे हे कळलं पाहिजे. याच्यासाठी पर्सनल अकाउंट बनवलं जातं. क्लिअर आहे? येस. नाव पर्सनल अकाउंटमध्ये 3 गोष्टी असतात: नॉमिनल, आर्टिफिशियल आणि रिप्रेझेंटेटिव्ह. पर्सनल अकाउंटचाच पार्ट आहे. नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. नॅचरल पर्सन म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही, आपण सर्व जे आईच्या गर्भातून आलेले आहोत आपण नॅचरल पर्सन आहोत. आपण सर्व नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये येतो. ठीक आहे. सो नॅचरल पर्सन म्हणजेच ह्युमन बिईंग्स. मोहन, सोहन, प्रोप्रायटरचं कॅपिटल, कारण ते ओनर एक व्यक्तीच आहे ना. ड्रॉईंग, डेटर्स अकाउंट म्हणजे कस्टमर, ते पण नॅचरल पर्सनच आहेत. क्रेडिटर म्हणजे हे सुद्धा नॅचरल पर्सनच आहे. सप्लायर सुद्धा माणूसच आहे, प्रॉपर ह्युमन बिईंग्स आहे. तर जेवढे ह्युमन बिईंग्स आहेत ते सर्व नॅचरल पर्सन अकाउंट आहे, नॅचरल पर्सन. ठीक आहे. नेक्स्ट, आर्टिफिशियल पर्सनल. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, वर्ड ऐकलंच असेल. सो दिस अकाउंट डू नॉट हॅव फिजिकल एक्झिस्टन्स. पुराण यांचं फिजिकल एक्झिस्टन्स नाही. जसं ह्युमन बिईंग आपल्याला फिजिकली अस्तित्व आहे तसं यांना फिजिकल अस्तित्व नाही आहे. बट दे वर्क ॲज अ पर्सनल अकाउंट. पण ते पर्सनल अकाउंट सारखंच काम करतात. एक्झाम्पल, फर्म्स नेम के सर हे फिजिकली अस्तित्वात आहेत. के कॉमर्स अकॅडमी हे फिजिकली अस्तित्वात नाही. हे एक अकॅडमीचं नाव आहे, इन्स्टिट्यूशनचं नाव आहे, संस्थेचं नाव आहे, युनिव्हर्सिटीचं नाव आहे, हॉस्पिटलचं नाव आहे, बँकचं नाव आहे. हे नाव दिलेलं आहे कशाला तरी. सो कंपनी, बँक, इन्स्टिट्यूशन वगैरे हे सर्व आर्टिफिशियल पर्सन आहेत. आपण स्वतः बनवलेले आहेत. स्कूल बनवली, कॉलेज बनवली, बँक बनवली, आपण बनवली ना. इट इज आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. क्लिअर आहे? नेक्स्ट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्याला मराठीत काय म्हणता येईल? प्रतिनिधित्व असं काहीतरी म्हणता येईल बहुतेक त्याला ना. येस. सो बघा प्रतिनिधित्वच आहे याचा अर्थ. सो वेन अकाउंट रिप्रेझेंट अ पर्टिक्युलर पर्सन. एखादं अकाउंट कोणाला तरी रिप्रेझेंट करतोय, कोणाचं तरी प्रतिनिधी म्हणून ते नाव यूज केलं जात आहे, त्याला म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. एक्झाम्पल, सॅलरी. मुलांनो सपोज माझ्याकडे 10 एम्प्लॉईज काम करतात. ठीक आहे. मंथ एंड झाला, आता मला त्यांना सॅलरी द्यायची बाकी आहे. आता मी काय बोललो की सॅलरी पे करणं बाकी आहे, म्हणजे सॅलरी आउटस्टँडिंग. आता सॅलरी आउटस्टँडिंग हे कोणाला रिप्रेझेंट करतायत? ते 10चे 10 एम्प्लॉईज जे माझ्याकडे काम करत आहेत, ज्यांना सॅलरी देणं बाकी आहे, ते 10 लोकांना रिप्रेझेंट करणारं एक नाव आहे सॅलरी आउटस्टँडिंग. तर हे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन आहे, कारण ते पर्सनला रिप्रेझेंट करत आहे. कळतंय? नेक्स्ट, प्रीपेड इन्शुरन्स. म्हणजे इन्शुरन्स आपण नॉर्मली जे काढतो, इन्शुरन्स काढला, प्रीमियम पे करतो ना इन्शुरन्सचा, तर तो आपला खर्च आहे. नॉर्मली इन्शुरन्स हा आपला एक्सपेन्स आहे, म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे थोडक्यात इन्शुरन्स. पण प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये जर पेड करून ठेवलं तर ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये जातं. ठीक आहे. आता रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनलचं काही एक्झाम्पल बघा. समजा मी फक्त रेंट अकाउंट म्हटलं ना, म्हणजे हा आपला खर्च आहे. कसला खर्च आहे मराठीत काय म्हणता याला?
ओके, भाड्याचा खर्च विचारता तुम्ही, रेंट म्हणजे नॉमिनल अकाउंट आहे. पण मी जर बोललो आउटस्टँडिंग रेंट म्हणजे रेंट देणं बाकी आहे, तर ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. किंवा प्रीपेड रेंट म्हणजे ॲडव्हान्समध्ये देऊन ठेवलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जर एखाद्या एक्सपेन्स किंवा इन्कमच्या नावाच्या मागे किंवा पुढे आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड किंवा ॲक्रूड किंवा अनअर्न्ड, हे जास्त अवघड झालं अनअर्न्ड वगैरे, पण बेसिकली आउटस्टँडिंग आणि प्रीपेड हे लक्षात ठेवा. असे जर काही नावं लागले तर ते कॅटेगरी बदलून जाते, ते नॉमिनल न राहता रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट होऊन जातं. क्लिअर? नावाच्या मागे असेल किंवा पुढे असेल. नॅचरल पर्सन म्हणजे योगेशजी आपण सर्वच ना, आपण सर्व ह्युमन बिईंग्स. नॅचरल पर्सन म्हणजे आपण सर्वच, तुम्ही नॅचरल पर्सन, मी नॅचरल पर्सन, जेवढे पण ह्युमन बिईंग्सचे नाव आहेत ते सर्वच. जेव्हा आपण एकाच व्यक्तीला रिप्रेझेंट करतोय, जसं कॅपिटल म्हणजे फक्त एकाच मालकाला रिप्रेझेंट करतोय, तर ते सुद्धा नॅचरल पर्सन अकाउंटमध्ये येतं. क्लिअर? नेक्स्ट, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये बघा, द अकाउंट्स ऑफ ऑल दोज थिंग्स whose value can be measured in terms of money and which are the properties of the business are termed as real account. मुलांनो काय म्हटलं त्यांनी, ज्याच्या व्हॅल्यू आपण मनीमध्ये मेजर करू शकतो, आणि दुसरी गोष्ट ज्या बिझनेसच्या प्रॉपर्टीज आहेत त्याला म्हणतात रिअल अकाउंट. मेरे पास गाड़ी है, बंगला है, दौलत है, शोहरत है, ये सब कुछ क्या है मेरे भाई? ये सब कुछ रियल अकाउंट है, ये सब कुछ रियल अकाउंट है. और माँ पर्सनल है ना भाई, माँ पर्सनल अकाउंट है. नॅचरल पर्सन. ओके, सो कॅश, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, गुडविल हे सर्वचे सर्व रिअल अकाउंट आहेत. प्रॉपर्टी आपल्या मालमत्ता. सोप्या भाषेत तुम्हाला जर उद्या मुलगीवाले पाहायला आले ते विचारतील, भाऊ काय काय प्रॉपर्टी, तुम्ही जे बी उत्तर देणार ना ते रिअल अकाउंट आहे. ठीक आहे? खरं देणार का खोटं तुम्हाला माहिती आहे. हां, पुढे बघा, त्याचा एक रूल आहे रिअल अकाउंटचा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. लिहिलं रिअल अकाउंटचा रूल. नेक्स्ट, त्याचा ऑब्जेक्ट काय, रिअल अकाउंट कशासाठी आहे? प्रॉपर्टीज ओन्ड बाय बिझनेस. ज्या बिझनेसच्या प्रॉपर्टी आहे, बिझनेसमध्ये फायनान्शियल पोझिशन दाखवायची आहे, त्याच्यासाठी याचा यूज होतो. आता रिअल अकाउंटमध्ये दोन प्रकार आहेत मुलांनो, दोन टाईपचे ॲसेट, एक तर टँजिबल आणि दुसरं इनटँजिबल. टँजिबल म्हणजे विच वी कॅन सी, विच वी कॅन टच. सो असे जे सर्व ॲसेट आहेत टँजिबल असतात. एक्झाम्पल, कॅश बघू शकतो आपण, स्टॉक बघू शकतो, फर्निचर दिसणारी गोष्ट आहे, लँड, बिल्डिंग हे सर्व स्ट्रक्चर फिजिकली आहे, अस्तित्वात असतं, टच करू शकतो, बघू शकतो आपण. हे सर्व काय झालं, टँजिबल रिअल अकाउंट आहे. ठीक आहे? सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. हा पॉईंट ॲड करायचं कारण काय, तर खूप मुलं याच्यात मिस्टेक करतात, खूप जास्त प्रमाणात मिस्टेक करतात. इट शुड नोट दॅट बँक अकाउंट इज नॉट अ रिअल अकाउंट. पोरांनो, आपला बँक बॅलन्स आहे, बँकेत 10 लाख पडले, आपली प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी म्हणजे रिअल अकाउंट. अशा भ्रमात आपण असतो, जे रियालिटी नाही आहे. त्यांचं म्हणणं मान्य आहे ना, बँकमध्ये 10 लाख तुमची प्रॉपर्टी आहे, पण हे लक्षात ठेवा, बँक हे रिअल अकाउंट नाही आहे. का बरं? ते एक आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे. काय वाय म्हणजे ते प्रॉपर्टी का बरं नाही म्हणत त्याला? बिकॉज इट रिप्रेझेंट द अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी अँड आर्टिफिशियल पर्सन. सो त्याच्यात एक आर्टिफिशियल पर्सन आपले बँकिंग कंपनीचं ते रिप्रेझेंट करतं आहे. सो माझं बँकमधलं अकाउंट हे माझ्या नावाचं आहे ना, सो ते पर्सनचं आहे ना, म्हणून हे पर्सनल अकाउंट हे रिअल अकाउंट नाही आहे. आणि त्यातल्या त्यात एक लॉजिक मी अजून एक सांगतो की बँकमध्ये बॅलन्स येतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण असू शकतो. निगेटिव्ह म्हणजेच लोन, बरोबर ना. पॉझिटिव्ह म्हणजे बँक बॅलन्स, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू शकतं. म्हणजे तुम्ही असं बँक आहे म्हणजे प्रॉपर्टीज आहे जरुरी नाही ना, बँकमध्ये लोन पण राहू शकतं. सो क्लिअर, बँक हे पर्सनल अकाउंट आहे, कोणत्या ना कोणत्या पर्सनचं असतं ते. ठीक आहे? नेक्स्ट, इनटँजिबल रिअल अकाउंट. इनटँजिबल म्हणजेच विच वी कॅन नॉट सी, विच वी कॅन नॉट टच, म्हणजे जे फिजिकली अस्तित्वात नाही आहे. गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट आठवत आहे? हा आपला अधिकार. मी बुक लिहिलं, त्याचं कॉपीराईट घेतलं, माझ्याशी कोणी यूज करू शकत नाही, कोणी झेरॉक्स करू शकत नाही, केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते, कारण ट्रेडमार्क आहे, कॉपीराईट आहे. ठीक आहे? नेक्स्ट, लास्ट इज नॉमिनल अकाउंट. सो याच्यात काय येतं, इट इन्क्लुड्स ऑल द एक्सपेन्सेस अँड इन्कम. याच्यात सर्व एक्सपेन्सेस आणि इन्कम येतात. ओके, सो एक्झाम्पल ऑफ नॉमिनल अकाउंट इज रिलेटिंग टू एक्सपेन्सेस. हे सर्व एक्सपेन्सेसशी रिलेटेड असतात. सॅलरी, रेंट, डिस्काउंट, बॅड डेब्ट्स
हे एक्सपेन्सेसचे एक्झाम्पल झाले. आणि इन्कममध्ये सांगायचं झालं तर कमिशन रिसीव्ह झालं, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, हे सर्व नॉमिनल अकाउंटचे एक्झाम्पल झाले. याच्यात सॅलरी रिसिव्डचं एक्झाम्पल दिलं जात नाही. काय कारण असेल? सॅलरी पेड दिलं आहे बघा एक्सपेन्समध्ये, सॅलरी पेड दिलं आहे, मग सॅलरी रिसिव्ड का बरं नाही दिलं? व्हेरी नाईस, बिकॉज वी आर अ बिझनेसमॅन. तुम्हाला डे 1लाच बोललो होतो, पहिल्याच दिवशी बोललो होतो, परत सांगतो. अकाउंट शिकायचं आहे, स्वतःला बिझनेसमॅन समजा. आपण जॉब देणारे आहोत, जॉब घेणारे नाही. सो आपण सॅलरी पे करतो, सॅलरी भेटत नाही. म्हणून सॅलरी इन्कम कुठेच नाही दिसणार तुम्हाला. सॅलरी म्हटलं का एक्सपेन्सच आहे, कारण आपण बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. गॉट इट? सो याचा रूल आहे नॉमिनल अकाउंटचा, डेबिट द ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. क्लिअर? सो याचा ऑब्जेक्ट काय बघा, नॉमिनल अकाउंट कशासाठी असतो? आर इन द नॉमिनल अकाउंट्स आर दोज अकाउंट्स विच आर इन द नेम ओनली, म्हणजे ते फक्त नावासाठी आहे, विच डू नॉट रिअली एक्झिस्ट. ॲक्च्युली ते अस्तित्वातच नाही आहे. तर त्याच्या दोन कोणत्या गोष्टी येतात? अमाऊंट स्पेंट, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? एक्सपेन्स. आणि अमाऊंट इन्कम रिसिव्ड बोलतो तो इन्कम. सो हे एक्सपेन्स आणि इन्कमला रिप्रेझेंट करायसाठी अकाउंट आहेत थोडक्यात. ठीक आहे? पण लक्षात ठेवा, जर त्या वर्डच्या आधी प्रेफिक्स किंवा सफिक्स, म्हणजे आधी किंवा नंतर, नॉमिनल अकाउंट आहे, रेंट, डिस्काउंट, सॅलरी असेच नाव आहेत, पण त्याच्या मागे किंवा पुढे समजा काही ॲड केलं नाव, जसं प्रीपेड, अनपेड असं काही ॲड केलं, तर ते पर्सनल अकाउंट बनतं. एक्झाम्पल बघा, रेंट आहे ना, हे कोणतं आहे? नॉमिनल. पण आउटस्टँडिंग रेंट पर्सनल, प्रीपेड रेंट पर्सनल, सॅलरी आहे नॉमिनल, आउटस्टँडिंग सॅलरी किंवा प्रीपेड सॅलरी पर्सनल. सेम कमिशन, आउटस्टँडिंग किंवा कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रत्येक वेळेला सेम नाही. प्री रिसिव्डलाच रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं पण म्हटलं जातं, किंवा प्री रिसिव्ड. जे पण मागे पुढे काहीतरी लागलं ना, ते पर्सनल झालं. आणि इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे, किंवा इंटरेस्ट ॲक्रूड आहे, इंटरेस्ट रिसिवेबल आहे, इंटरेस्ट पेएबल आहे, हे सर्व पर्सनल अकाउंट आहे. ओके? सो परत एकदा रिवाइज करतो बघा. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. पर्सनल अकाउंटमध्ये नॅचरल पर्सन म्हणजे सर्व आपण, तुम्ही, आम्ही आहोत सर्व. आर्टिफिशियल पर्सनमध्ये एखादी कॉर्पोरेशन, बँक, संस्था, हॉस्पिटल ते येतात. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनमध्ये एखाद्या नावाच्या पुढे आउटस्टँडिंग, प्रीपेड, अनपेड असं काही लागलं तर ते याच्यात येतं. डन. दुसरं आहे पर्सनलच्या व्यतिरिक्त इम्पर्सनल. इम्पर्सनलमध्ये दोन येतात, रिअल आणि नॉमिनल. रिअलमध्ये दोन, टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे दिसणारे ॲसेट, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर वगैरे. आणि इनटँजिबलमध्ये गुडविल, पेटंट, कॉपीराईट. आणि जे नॉमिनल अकाउंट आहे त्याच्यात एक्सपेन्स आणि इन्कम येतात. मग एक्सपेन्समध्ये सॅलरी, परचेस, ॲडव्हर्टिजमेंट, रेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, हे सर्व एक्सपेन्स झाले. इन्कममध्ये पण त्याचे इंटरेस्ट, डिस्काउंट, कमिशन, रेंट, हे सर्व इन्कम झाले. क्लिअर? सो हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. आता कोणताही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला क्लासिफाय करता आलं पाहिजे. कोणताही अकाउंटचं नाव विचारलं तर त्याला क्लासिफाय तुम्हाला करता आलं पाहिजे, की ते रिअल आहे, नॉमिनल आहे की पर्सनल आहे, कशात जाणार. ठीक आहे? नेक्स्ट, स्टेजेस और पार्ट्स ऑफ डबल एंट्री सिस्टम. ड्रिंक्स ब्रेक फॉर 1 minute.
ओके, सो स्टुडंट्स, पार्ट्स ऑफ डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टमचं बघा काय दिलं आहे. सर्वात आधी ओरिजिनल रेकॉर्ड, क्लासिफिकेशन आणि समरी या 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे, 3 स्टेजेस. ओरिजिनल रेकॉर्ड म्हणजे काय? सो जेवढेही ट्रान्झॅक्शन्स होतात सर्वात आधी रेकॉर्ड केले जातात कुठे? जर्नलमध्ये. म्हणून जर्नलला प्रायमरी बुक सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टममध्ये सर्वात आधी ट्रान्झॅक्शन लिहिलं जातं जर्नलमध्ये. ओके, सो त्याला बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सुद्धा म्हटलं जातं, कारण पहिली एंट्री झाली इथंच, सर्वात आधी इथंच एंट्री म्हणून बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. नेक्स्ट क्लासिफिकेशन. मुलांना क्लासिफिकेशनमध्ये काय दिलं बघा. इन दिस स्टेज ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन जर्नल. जे जर्नलमध्ये किंवा सबसिडियरी बुक्समध्ये लिहिलेले आहे. हे सबसिडियरी बुक काय है? जान नहीं के लिए देखिए अगला एपिसोड. इस एपिसोड में नहीं, अगले एपिसोड में. सस्पेंस पाहिजे ना काहीतरी, ते नाही का एकदम सिरियलच्या शेवटी हे क्या हो गया, दरवाजा उघडला, क्या बात होय, कोण आया, तो दरवाजा उघडतो, पुढच्या दिवशी दरवाजा उघडतो डायरेक्ट, कोण आहे ते डायरेक्ट पुढच्या दिवशी कळतं. ठीक आहे. सो बेसिकली सबसिडियरी बुक पुढच्या दिवशी कळेल तुम्हाला. दे आर ट्रान्सफर किंवा पोस्टेड इन क्लासिफाईड फॉर्म टू अनदर बुक. सो ते दुसऱ्या बुकमध्ये ट्रान्सफर केलं जातं, त्याला लेजर म्हणतो आपण. सो पोस्टिंग इन लेजर इज ऑल्सो नोन एज क्लासिफिकेशन स्टेज. सो स्टुडंट्स, जे ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड केलेले आहेत जर्नलमध्ये, ते सर्वात आधी जर्नलमध्ये रेकॉर्ड केले जातात. जर्नलमधून आपण ट्रान्सफर करतो कशामध्ये? लेजरमध्ये. त्याला काय म्हणतात? तुम्हाला काहीतरी वर्ड सांगितला होता मी, पोस्टिंग. सो पोस्टिंग इन लेजर हे जे आहे त्यालाच म्हणतात क्लासिफिकेशन स्टेज. ठीक आहे. आणि मग समरी, तिसरी स्टेज. याच्यात काय म्हटलं त्यांनी, लेजर जे आहेत ते बॅलन्स केले जातात, लेजर क्लोज केले जातात. कसे ते पण कळेल. सो लेजर क्लोज केले जातात, डेबिट बॅलन्स असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल जे पण आहे, आणि मग त्याची लिस्ट बनवतात, त्याला काय म्हणतात? ट्रायल बॅलन्स. मुलांना लेजरची लिस्ट बनवली जाते, त्याला ट्रायल बॅलन्स म्हणतात. मग टोटल ऑफ डेबिट साईड अँड क्रेडिट साईड मस्ट बी इक्वल. सो ट्रायल बॅलन्स जो बनवला जातो त्याच्या डेबिट आणि क्रेडिटची टोटल मॅच व्हायला पाहिजे. का बरं? तर आपण प्रत्येक जर्नल एंट्री जेव्हा केली, आपण डेबिट आणि क्रेडिट दिला आहे प्रत्येक एंट्रीमध्ये, आणि ते पण इक्वल अमाऊंटने, आणि तेच पुढे ट्रान्सफर झालं आहे, तर डेबिट आणि क्रेडिट मॅच झालंच पाहिजे. ठीक आहे. So the total of debit side of trial balance must be equal to that of credit side. So with the help of the trial balance, trading account, profit and loss account is prepared to ascertain म्हणजे calculate the profit earned or loss suffered. प्रॉफिट झाला का लॉस झाला त्याच्यासाठी आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस बनवतो, आणि बॅलन्स शीट पण सुद्धा बनवली जाते बिझनेसचं फायनान्शियल पोझिशन बघण्यासाठी. सो ह्या झाल्या 3 स्टेजेस दिलेल्या यांनी अंडर द डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टममध्ये या 3 स्टेजेस असतात. ओरिजिनल रेकॉर्ड केलं म्हणजे जर्नल, त्याच्यानंतर पुढे ट्रान्सफर केलं पोस्टिंग, क्लासिफिकेशन स्टेजमध्ये त्याला म्हणतात पोस्टिंग, आणि जी थर्ड स्टेज असते समरी, मग त्याच्यात त्यांनी दिलं ते लेजर क्लोज करणार, त्याच्या ट्रायल बॅलन्स बनवला, आणि ट्रायल बॅलन्स नंतर ते फायनल अकाउंटला ट्रान्सफर केलं जाईल. खरं सांगितलं तर ह्या 2-3 स्टेज आहे, पण त्यांनी समरी एकत्र दिलं आहे सर्व. ठीक आहे. अकाउंटिंग सायकल नाही का, आठवतं ना? त्या सायकलमध्ये पण आपण बघितलं होतं. सो डबल एंट्री सिस्टमचे फायदे काय, किंवा एवढं फेमस का बरं झालं ते, त्याचं पहिलं रिझन आहे पोरांनो, सायंटिफिक सिस्टम एकदम सायंटिफिक आहे, लॉजिकल आहे, टेक्निकल आहे. नेक्स्ट, कंप्लीट रेकॉर्ड ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे कंप्लीट रेकॉर्ड याच्यात दिसतात, म्हणजे दोघंही इफेक्ट प्रॉपरली रिप्रेझेंट केले जातात. नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. मुलांना याच्यानुसार आपण डबल एंट्री सिस्टम केल्यामुळेच ट्रायल बॅलन्स बनवू शकतो. जे सिंगल एंट्री वाले होते ना, पानटपरीवाला, पंचरवाला वगैरे वगैरे, ते ट्रायल बॅलन्स नाही बनवू शकत, कारण डबल एंट्री सिस्टम फॉलो नाही करत आहे. प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. आता जर डबल एंट्री केली तरच लेजर बनतं, लेजर बनलं तरच ट्रायल बॅलन्स बनवू शकतो, आणि ट्रायल बॅलन्स बनलं तरच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बनतं, आणि ते बनलं तरच बॅलन्स शीट बनते. सो हे सगळे डिपेंडेंट आहे. हे सगळं सायकलच अटकून जाईल जर जर्नल एंट्री नाही केली तर. स्टार्टिंगच जर्नल आहे, स्टार्टिंग पॉईंट सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. पुढे नॉलेज ऑफ व्हेरियस इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर डबल एंट्रीमुळे आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन भेटते अकाउंटिंगबद्दल. लेसर पॉसिबिलिटी ऑफ फ्रॉडचे चान्सेस कमी होतात डबल एंट्रीमध्ये. सिंगल एंट्रीमध्ये ना एखादा ट्रान्झॅक्शन गायब करून टाकला कळणार सुद्धा नाही, पण डबल एंट्री सिस्टममध्ये काय होतं ना, ते ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट असतात ना. एक इफेक्ट गायब केला ना तर कुठेतरी पकडला जाऊ शकतो, एक इफेक्ट दिसतोय, दुसरा कुठे गेला, डायरेक्टच झोलकेला पूर्ण एंट्री गायब केली डेबिट आणि क्रेडिट, तर प्रॅक्टिकली अवघड आहे. पण बिकॉज 2 ठिकाणी इफेक्ट होतो ना, त्याचा तर पॉसिबिलिटी आहे की फ्रॉड पकडला जाईल किंवा फ्रॉड होतीलच कमी. नेक्स्ट, लिगल अप्रुव्हल. मुलांना लिगल अप्रुव्हल म्हणजे कोर्टात सुद्धा ॲज अ प्रूफ
किंवा इव्हिडन्स ज्याला म्हणतो आपण, त्याच्यात सुद्धा आपण डबल एंट्री सिस्टमचा रेकॉर्ड प्रूफ करू शकतो, दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल, इज माय कस्टमर, त्यांनी पैसे नाही देते, मी तुमच्यावर केस ठोकली. आता तुमच्यावर केस ठोकली तर कोर्टाला काय पाहिजे? प्रूफ म्हणून मी ते डबल एंट्री सिस्टम दाखवलं, बघा मी एंट्री केलेली आणि त्यांना सेल केलेलं आहे, ते सुद्धा व्हॅलिड राहील कोर्टामध्ये, कारण डबल एंट्री सिस्टम आहे, ते एक्सेप्टेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कंपॅरेटिव्ह स्टडी. मुलांना आपण 2 बिझनेसचा कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो डबल एंट्री सिस्टम असेल तर. आता आपण कंपॅरिझन केव्हा करू शकतो? फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही 10th ला आहात, तुम्ही TYBCom ला आहात, रिझल्ट लागला, भाऊंचे 80%, भाऊंचे 60%, घरचे बोलताय बघ त्याच्याकडे, बघ तुझ्यापेक्षा लहान आहे, बघ किती पर्सेंट आहे, कळतं का तुला, एवढे कमी आणले. अरे घरच्यांना कोणी समजावा, अरे कुठं मी TYBCom, कुठं तो 10वी, कंपॅरेबल आहे का? नाही, कारण ते एक लेवलला नाहीच आहे. सिंगल एंट्रीमध्ये तोच प्रॉब्लेम होता. त्या पानवाल्याची मेथड वेगळी, त्या दुकानवाल्याची मेथड वेगळी, पंचरवाल्याची मेथड वेगळी, प्रत्येक जण जे वेगळे मेथड फॉलो करतो, कंपॅरिझन करणार कसं काय? डबल एंट्री सिस्टम ही एक स्टँडर्डाइज सिस्टम आहे जी प्रत्येक जण सेम फॉलो करतोय. आता कम्पेअर करू शकता ना तुम्ही दुसऱ्यासोबत, कारण एकच लेवल आहे, दोघं TY कम्पॅरेबल आहे, एकच लेवलचं. तसं सेम मेथड डबल एंट्री कम्पॅरेबल आहे, तर आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करू शकतो. इट हेल्प्स मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंटला बिझनेसमध्ये जे डिसिजन घ्यायचे असतात त्यांना सुद्धा डिसिजन घ्यायला हेल्प होते बिकॉज ऑफ डबल एंट्री सिस्टम. अँड लास्ट, सुटेबल फॉर ऑल टाइप्स ऑफ बिझनेसमॅन. छोट्यातला छोटा बिझनेस, मोठ्यातला मोठा बिझनेस, मल्टीनॅशनल कंपनी असो, 100 कंट्रीमधला बिझनेस असो, किंवा रोजचा 100 रुपयाचा गल्ला असो, छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा, प्रत्येक बिझनेसला ॲप्लिकेबल आहे ही डबल एंट्री सिस्टम. सिंगल एंट्रीचं कसं होतं, छोट्या बिझनेसला ठीक आहे, मोठ्याला नाही चालणार. ही फॉर एव्हरीवन, बचपन से 55 सबके लिए. ठीक आहे, सर्वांसाठी स्टँडर्ड मेथड आहे ही. कसा फॉर्मॅट राहतो पोरांना? असा फॉर्मॅट असतो जर्नलचा. बचपन में देखा था, लॉलीपॉप खाता था, छोटी चड्डी पहनता था. नाही, 11वी 12वीला छोटी चड्डी नसेल, मग मोठी आली असेल. सो तेव्हाची गोष्ट ही जर्नल एंट्री 11च्या बेसिक पार्टमध्ये येतं हे. ठीक आहे. सो डेटचा कॉलम असतो पहिला, की ट्रान्झॅक्शन कधी झालं. पर्टिक्युलर्स या कॉलममध्ये लिहिलं जातं, डेबिट आणि क्रेडिट कशाला द्यायचं आहे ते. त्याच्यानंतर LFचा फुल फॉर्म माहिती आहे कोणाला? व्हेरी नाईस, लेजर फोलिओ, LEDGER, लेजर. पोलिओ नाही बरं का, फोलिओ म्हणजे त्याने माहिती सर. फोलिओचा अर्थ असतो पेज नंबर. फोलिओचा मिनिंग असतो पेज नंबर. सो मुलांना LF म्हणजे लेजरचा पेज नंबर असतं ते. स्टुडंट्स, तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती होता फोलिओचा मिनिंग पेज नंबर? माहिती असेल तर Y रिप्लाय करा, नसेल माहिती तर N रिप्लाय करा, येस ऑर नो. आणि डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज, असा हा फॉर्मॅट असतो जर्नलचा. आपल्याला फॉर्मॅट ड्रॉ करायचा नाहीये, फक्त फॉर्मॅट दाखवून दिला 2 लाईनमध्ये, असा असतो प्रकार. आणि खाली बघा इथं बिंग लिहिलेलं आहे, हे बिंग. आणि पुढे आता हे जे लिहिलं आहे ना डेबिट आणि क्रेडिट, हे याला म्हणतात एंट्री. तूने मारी एंट्री, हम करेंगे लेजर, डिंग डिंग डिंग. सो बेसिकली असं बी होतं याच्यात. हां, सो हे झालं लेजर, सॉरी एंट्री. आणि याच्या खाली जी इन्फॉर्मेशन लिहितो आपण बिंगच्या पुढे लिहून, त्याला म्हणतात नॅरेशन. ठीक आहे, येस. काहींना माहिती होतं, काहींना नव्हतं माहिती. L फॉर लेजर स्नेहल, आणि F फॉर फोलिओ म्हणजे पेज नंबर, म्हणजे लेजरचा पेज नंबर थोडक्यात. हां, ट्रान्झॅक्शनचा प्रवास कसा असतो एकंदरीत? स्टार्टिंगला सर्वात आधी बिल बनवतो आपण. ट्रान्झॅक्शन झाल्यावर बिल, पावती बिवती काहीतरी, त्याला म्हणतात सोर्स डॉक्युमेंट. त्याच्यानंतर ते ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो आपण. रेकॉर्ड करताना 2 अकाउंट असतात, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट. मग आपण ते क्लासिफाय करू, 2 इफेक्ट कोणते आहेत. मग ते 2 इफेक्ट ठरवल्यानंतर एकाला डेबिट आणि एकाला क्रेडिट देणार, आणि हे आपण लिहिणार एका बुकमध्ये, त्यालाच म्हणतो आपण जर्नल. गॉट इट? हां, बिंग किंवा फॉर लिहितो रुपेश, बरोबर आहे. फॉर पण चालतं, पण मग मी तरी बिंगच पाहिलेलं आहे मोस्टली, चालतं, फॉर पण अलाउड आहे. नाव रेकॉर्डिंग ऑफ जर्नल एंट्री. पोरांनो, थेरी संपवतोय आपण आता, थेरीच्या एंडला आहे ना, आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहे. पेन पेपर घेऊन रेडी झालंय, मजा येणार आहे राव. ठीक आहे. नाव रेकॉर्डिंग ऑफ जर्नल एंट्रीमध्ये बघा, गुड अकाउंट. सो पोरांनो, गुड्स अकाउंट हे ॲक्च्युली नाव ट्रान्झॅक्शनमध्ये खूप वेळा गुड्स येईल, पण गुड्सचं अकाउंट नसतं म्हणून हा पॉईंट दिला आहे याच्यात तुम्हाला. गुड्स अकाउंट जे आहेत त्याला 4 नाव असतात: परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. ओके,
म्हणजे तुम्हाला दिलं जाईल परचेस गुड्स, सेल्स गुड्स वगैरे वगैरे, पण गुड्स अकाउंट नाही घ्यायचंय, त्याच्याऐवजी हे 4 नाव यूज करायचे, गुड्सचे 4 नाव, परचेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. सर मग तो आपण कोणतं घ्यायचं? डिपेंड ऑन द सिच्युएशन. आपण जर परचेस केलेला असेल तर परचेस अकाउंट लिहू, गुड्स सेल्स केलेले असतील तर सेल्स अकाउंट लिहू, अँड सो ऑन. ठीक आहे. सो टाइप्स ऑफ जर्नल एंट्री, 2 प्रकारच्या जर्नल एंट्री असतात, एक आहे सिंपल आणि दुसरी आहे कंपाऊंड. सिंपल जर्नल एंट्री. सो जर्नल एंट्री इन सिंपल एंट्री, जर्नल एंट्री इन अ सिंपल एंट्री ओनली 2 अकाउंट्स आर इफेक्टेड. ओके. सो मुलांना असे सिंपल एंट्री कशाला म्हणतात? फक्त 2 अकाउंटला इफेक्ट होतो, 1 डेबिट 1 क्रेडिट. अशा ज्या जर्नल एंट्री असतात त्याला एकच डेबिट आणि एकच क्रेडिट असतो, त्याला म्हणतात सिंपल जर्नल एंट्री. आणि अशा काही एंट्री असतात ज्याच्यात 2 पेक्षा जास्त अकाउंटला इफेक्ट होतो, म्हणजेच काय? जर्नल एंट्री विच कंटेन मोर दॅन 1 डेबिट और मोर दॅन 1 क्रेडिट और बोथ, म्हणजे मल्टिपल डेबिट मल्टिपल क्रेडिट, त्याला म्हणतात कंबाईन किंवा कंपाऊंड जर्नल एंट्री. 1 डेबिट 1 क्रेडिट सिंपल, 1 डेबिट 2 क्रेडिट कंपाऊंड. कसं पण कॉम्बिनेशन घ्या, 1 डेबिट 2 क्रेडिट, 1 क्रेडिट 2 डेबिट, 2 डेबिट 2 क्रेडिट, कसं पण. 2 पेक्षा जास्त आहे ना कंबाईन एंट्री आहे, 2च आहेत ना 1 डेबिट 1 क्रेडिट, सिंपल जर्नल एंट्री. सिंपल आहे जर्नल एंट्री रे. ओके, एकदम सिंपल. चला, एवढं होतं सिंपल की तुमच्या चेहऱ्यावर रे डिंपल. जर्नलमध्ये गुड वर्ड्स रेकॉर्ड नाही करत का? नाही करत रुपेश, आपण तरी गुड्स नाव आपण यूज नाही करणार. मी तुम्हाला आता ट्रान्झॅक्शन्स दाखवतो, ट्रान्झॅक्शन्सवरनं सन 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 आपण करणार आहोत सॉल्व, त्याच्यानंतर MCQ शेवटी बघणार आहे आपण. ठीक आहे मुलांना, ट्रान्झॅक्शन लिहायला थोडीशी स्पेस सोडलेली आहे, त्याच्यात आपलं काम नाही होणार, आपल्याला खूप सारे लिहायचं आहे. चलो भाई रेडी हो जाओ, फटाफट, आपकी रफ्तार ही आपकी पहचान है, बाजीराव से भी फटाफट करने का है, मस्तानी आ जाएंगे, जल्दी से फॉर्मेट रेडी करो. ठीक आहे स्टुडंट्स, आपल्याला काय करायचं आहे आता? ट्रान्झॅक्शन्स आपण लिहिणार आहोत आणि त्या ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट काय असतात ते आपण बघणार आहोत. एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिकल म्हणजे त्याच्यात खूप काही कॅल्क्युलेशनचा अशातला भाग नाही, रेग्युलरच क्वेश्चन पण विचारलं जातं की याची जर्नल एंट्री काय येणार, किंवा याचं डेबिट काय येणार, याच्यात क्रेडिट काय येणार, असे खूप सारे लेवलचे क्वेश्चन्स बनतात. आता मी काय करतोय मुलांना, MCQ फॉर्मॅटमध्ये ते घेऊ शकतो, पण मी ते घेण्यापेक्षा डायरेक्ट जर्नलची ट्रान्झॅक्शन लिहितोय आणि त्याचे 2 इफेक्ट दाखवतोय. 2 इफेक्ट दाखवले म्हणजे क्वेश्चन बनलाच ना. क्वेश्चन काय राहील? जर्नल एंट्री सांगा, ते आपण करणारच आहे. किंवा क्वेश्चन मध्ये काय येईल? विच अकाउंट शुड बी डेबिटेड, ते पण आपल्याला क्लिअर होऊन जाईल. विच अकाउंट क्रेडिटेड, ते पण क्लिअर होऊन जाईल. ओके, त्याच्यामुळे मी डायरेक्ट ट्रान्झॅक्शन आणि आन्सर घेतोय, म्हणजे तुमचा एक्झामचा पार्ट त्याच्यात कव्हर होणारच आहे. आणि तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन राहणारच आहेत भरपूर, तर त्याच्यात पण होऊनच जाईल. सो गेट सेट गो ऑलरेडी. सो ट्रान्झॅक्शन नंबर 1, कुठे आहे रे पेन पेपर? लिहायचंय का? रायटर लावता का? मग लिहा पटापट. चला, परचेस फर्निचर, परचेस फर्निचर ऑफ ₹10,000. बस एवढंच ट्रान्झॅक्शन आहे, परचेस फर्निचर ऑफ ₹10,000. ठीक आहे. येस पोरांनो, जर तुमच्यापैकी एखादा बी बिना पेन पेपरचा बसला असेल, लय शाप लागेल बरं एक्झामला, डायरेक्ट विसरून जाल तुम्ही. लॉस चेक कशात येईल? म्हणजे एखादा, मला नाही अश्विनीजी तुमचा क्वेश्चन नाही कळला एक्झॅक्टली, लॉस चेक कशात येईल म्हणजे नॉमिनल अकाउंटमध्ये येईल. म्हणजे एंट्रीमध्ये मी कव्हर करणारच आहे लॉसवाले सुद्धा. तरी मला जर तुमचा क्वेश्चन नसेल कळला, काय सांगायचं असेल तर पटकन मला मेसेज करा पुढचा, किंवा हँड रेस करा. येस स्टुडंट्स, आपल्याकडे काय आलं? ए पोरांनो, आपल्याकडे काय आलं? फर्निचर. आणि आपल्याकडनं काय गेलं? मग एक फर्निचर अकाउंट येईल, एक कॅश अकाउंट येईल, बरोबर. फर्निचर कोणत्या टाईपचं अकाउंट आहे? 3 ऑप्शन आहे, रिअल, नॉमिनल, पर्सनल. रिअल का बरं? ती आपली ॲसेट आहे, प्रॉपर्टी आहे ना. आणि रिअल अकाउंटचा रूल काय? हां, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. येस. सो इथे कम्स इन आहे, परचेस फर्निचर कम्स इन आहे म्हणून त्याला डेबिट देणार. आणि कॅश अकाउंट हे कोणत्या टाईपचं आहे? कॅश सुद्धा रिअल अकाउंट आहे, ही सुद्धा आपली मालमत्ता आहे ना, रिअल अकाउंट आहे. सो डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आपल्याकडनं गोज आउट आहे,
जर आपण फर्निचर खरेदी केलंय तर कॅश आपल्याकडनं जाणार, म्हणजे गोज आउट आहे तर क्रेडिट देणार. यस निलेशजी, आपले ऑफलाईन क्लासेस आहेत नाशिकमध्ये, ऑफलाईन क्लासेस चालू आहेत, आता सुद्धा विद्यार्थी समोर बसलेले आहेत. सध्या आपला आत्ता या मिनिटाला बॅच कुठे चालू आहे ते पण तुम्हाला क्लिअर करतो. नाशिकमध्ये केकेवाग कॉलेज जे आहे, केकेवाग ॲग्रिकल्चर कॉलेज बळी मंदिरकडे आहे, तिथे ऑफलाईनमध्ये आता बॅच चालू आहे. येऊ शकतात तुम्ही डेफिनेटली. आणि कॉलेज रोडच्या पण मल्टिपल इन्क्वायरीज आल्या होत्या, तर त्यांचं अजून फायनल कुठे तळ्यात मळ्यात आहे. जर असतील मेजॉरिटी स्टुडंट्स मुरकुटे वगैरेचेच होते बरेच स्टुडंटांचा कॉल आला, तर आपण तिकडे पण शिफ्ट होऊ शकतो कॉलेज रोडच्या क्लासला, प्रॉपरली तुमचा ग्रुप असेल तर. ठीक आहे. हां येस. आणि ॲपमध्ये मुलांना परत एकदा सांगतो, नोट्स पूर्णच्या पूर्ण एकदम नाही येणार, डेली बेसिसवरच लेक्चर आणि नोट्स ॲड होत जातील. आणि नोट्समध्ये जाऊन तिथे ना एक्सपोर्टचा ऑप्शन येतो पुरांनो. नोट्समध्ये गेल्यानंतर ओपन केल्यावर खाली लाईन येतं, 3 लाईन त्याच्यावर क्लिक केल्यावर एक्सपोर्टचं ऑप्शन येतं. एक्सपोर्ट केल्यावर ते फाईल स्टोरेजमध्ये सेव्ह होतं, फाईल मॅनेजर इंटरनल स्टोरेजमध्ये. आणि मग तिकडून तुम्ही ते शेअर करून प्रिंट काढू शकता. तुम्ही काय करता, डायरेक्ट डाउनलोडवर क्लिक करता, म्हणतो आलंच नाही, अरे ते ॲपमध्ये डाउनलोड होतं. एक्सपोर्ट केलं तर डायरेक्ट होतं, झालं ना, डायरेक्ट इंटरनल स्टोरेजमध्ये आलं ना. येस. हां तुम्ही प्रिंट पण आणलेलीच आहे ना आय थिंक. ओके नेक्स्ट चला. सोल्ड कार फॉर ₹20,000. अरे निलेशजी तुम्ही या तसं लई विचार करता राहो. तुम्ही आम्हाला कॉल करा आमच्या नंबरला किंवा शुभम सरांना, ते गाईड करतील, ते टेन्शन नका घेऊ. चला सोल्ड कार फॉर 20,000. बोला काय आलं, काय गेलं? कॅश आली आणि कार गेला. कस काय रे गेली? वाटतंय मराठीच्या क्लासची बी गरज आहे. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी. हां सो कॅश आली, रिअल अकाउंट. आणि कार सुद्धा आपली प्रॉपर्टी असेट किंवा ठीक आहे हेच कंटिन्यू करू. रिअल अकाउंटचा रोल, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता कॅश आली आहे, कार विकल्यामुळे कॅश आली, कम्स इन म्हणून डेबिट. आणि कार हे रिअल अकाउंट आहे, कार आपली प्रॉपर्टी आहे, आपल्याकडनं जाते आहे, गोज आउट आहे म्हणून क्रेडिट देणार. सर आम्ही अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं का? कसं बी लिहा, मला फॉर्मॅटची घेणं नाहीये, मला आन्सरची घेणं आहे, तुम्हाला कन्सेप्टची घेणं आहे. मी तुमच्याकडनं 100 ट्रान्झॅक्शन नाही करून घेऊ शकत क्लासमध्ये, पण माझा प्रयत्न आहे की मी तुमच्याकडनं 20 ट्रान्झॅक्शन असे करून घेईल की 2000 मधून कोणता बी विचार करता येईल, लॉजिक क्लिअर असेल तर. रट्टाची गरजच नाहीये, तुम्ही आधी कसं केलं असेल माहित नाही, पण आता रट्टाची गरज नाहीये, सगळं कन्सेप्च्युअली समजायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 3. चलो चलो अपनी रफ्तारी अपनी पहचान है, जेवढं फास्ट करू तेवढे जास्त ट्रान्झॅक्शन होतील. सॅलरी पेड ₹6,000. बस ठीक आहे. आधी सिंपल हळूहळू लेवल वाढवतो मी क्वेश्चनची. सॅलरी पेड ₹6,000. आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं, हा माझा क्वेश्चन. प्रत्येक ट्रान्झॅक्शन असलं का पहिला प्रश्न एवढाच विचारायचा, काय आलं काय गेलं. बोला काय आलं, म्हणजे आलं काहीच नाही, काय गेलं कॅश. जर तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये उत्तर भेटलं काय आलं काय गेलं, समजून घ्या ते रिअल अकाउंट आहे. नाही भेटलं उत्तर, 2 उत्तर नाही भेटले ना, मग पुढचा प्रश्न, याच्यात काही एक्सपेन्स किंवा इन्कम आहे का? तर आन्सर इज यस, एक्सपेन्स आहे. कोणत्या नावाचा? सॅलरी नावाचा एक्सपेन्स आहे. सो कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, सो कॅश गोज आउट आहे. सॅलरी पेड आहे ना, म्हणजे कॅश गेली, गोज आउट आहे म्हणून क्रेडिट. आणि सॅलरी कोणत्या टाईपचा अकाउंट आहे? नॉमिनल. एक्सपेन्स, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग एक सॅलरी काय आहे, एक्सपेन्स का इन्कम? एक्सपेन्स, कारण सॅलरी आपण पेड करतोय, सॅलरी आपल्यासाठी एक्सपेन्स आहे म्हणून डेबिट येणार. आणि नरेंद्रजी एम्प्लॉई अकाउंट का बरं येईल?
कशाला घेताय एम्प्लॉईचं नाव? पर्सनचं नाव घ्यायचं किंवा जेव्हा एक्सपेन्स इन्कम वगैरे काही दिलेलं नसेल तर, अदरवाईज पर्सनचं नाव नाही घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट रिसिव्ड. ₹11,000. बरं ठीक आहे, चला हे पण सिंपल ठेवतो, हळूहळू लेवल वाढवतो. नरेंद्रजी, पहिली गोष्ट ही, मी सॅलरी पेड केली. सॅलरी पेड केल्यावर त्या एम्प्लॉईचं नाव का घेणार? आपला खर्च दाखवणार ना आपण. त्या एम्प्लॉईचं नाव घ्यायला त्याच्याशी काही उधारीचं थोडी ट्रान्झॅक्शन आहे की पर्सनचं नाव घेऊ. पर्सनचं नाव केव्हा घेतात? जेव्हा त्याच्याशी फ्युचरमध्ये काहीतरी देणं घेणं बाकी आहे. याच्यात काहीच नाही, त्यांनी काम केलं, आपण पगार दिला, सॅलरी आपला खर्च आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही बँक म्हणताय, कशावरनं? डायरेक्ट बँक. जोपर्यंत फक्त पेड म्हटलंय ना, तर कॅशमध्ये दिलं. हे तुम्ही मनातून कन्सिडर करताय पेड म्हणजे बँके थ्रू दिले असतील, हे तुमची स्टोरी आहे ना. फक्त पेड म्हटलं तर कॅश, बँक थ्रू म्हटलं तर बँकचं नाव घेऊ. ठीक आहे. हां, पे एम्प्लॉईचं नाव येणारच नाही बँक थ्रू जरी दिलं तरी. येऊ आपण बँकवर पण. सो इंटरेस्ट रिसिव्ड ₹11,000. काय आलं, काय गेलं? कॅश बी आली, इन्कम बी आला. आला रे आला, दोघी दोघी आला. कॅश आली, गेलं काहीच नाही. मग पुढचा प्रश्न, याच्यात काही एक्सपेन्स किंवा इन्कम आहे का? येस. कोणत्या नावाचा? इंटरेस्ट नावाचा आहे ना. इंटरेस्ट टॉपिक मध्ये आहे ना. इंटरेस्ट असं म्हणायचंय मला. आहे ना, आहे ना. हे ट्रान्झॅक्शन मध्ये इंटरेस्ट येऊ नाही हो, तुम्हाला टॉपिक मध्ये इंटरेस्ट येणं खूप महत्वाचं आहे. येस. सो कॅश, डेबिट व्हॉट कम्स इन, सॉरी रिअल अकाउंट आहे, सॉरी डायरेक्ट सांगायचं विसरलो. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो कॅश रिसिव्ह झाली म्हणजे कम्स इन आहे, रिसिव्ह म्हणजे कम्स इन म्हणजे डेबिट येणार. आणि इंटरेस्ट कोणत्या टाईपचा अकाउंट आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर इंटरेस्ट आपलं इन्कम आहे आणि इन्कम आहे म्हणून त्याला क्रेडिट देणार. बघा, जर तुम्हाला टाईप्सच ओळखता नसते आले, रिअल, नॉमिनल, पर्सनल, इथंच नसते आले तर या स्टेप पर्यंत आलेच नसते. आणि जर हे नाही आलं रूल, ही स्टेप म्हणजे कोणती आहे? अकाउंट ओळखायची. अरे सॉरी, इथूनच सुरू करू आपण. याच्यात आधी आपण अकाउंट ओळखतो, मग त्याचं क्लासिफिकेशन करतो, रिअल, नॉमिनल, पर्सनल. मग आपण रूल ऍप्लिकेबल करतो, गोल्डन रूल, आणि मग डेबिट क्रेडिट ठरवतो. तर आपली पहिली स्टेप ही क्लिअर पाहिजे, अकाउंट ओळखता आले पाहिजे, टाईप क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, मग रूल अप्लाय कराल तर आन्सर येईल. ठीक आहे ना. ऑल क्लिअर? मला नाही वाटत असे असं कधी शिकला असेल तुम्ही एका खाली एक असा ॲरो बिरो ड्रॉ करून. डायरेक्ट टेबलमध्ये शिकला असेल ना. पण मला आता टेबलची घेणं नाही, आपल्याला कन्सेप्ट समजायची, फॉर्मॅटचं काही कन्सर्न नाही याच्यात. चला नेक्स्ट. पेड ₹6,000 टू भिडे सर, भिडे गुरुजी, भिडे भिडे. पेड ₹6,000 टू भिडे. क्वेश्चन नंबर 1, आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं? बोला, काय आलं किंवा गेलं? पेड म्हणजे दिले ना, आपल्याकडनं कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट येणार. आपल्याकडे काय आलं? नथिंग. मग पुढचा प्रश्न, याच्यात काही एक्सपेन्स किंवा इन्कम आहे का? नाहीये. एक्सपेन्स इन्कमला काहीतरी नाव लागतं, सॅलरी, रेंट, कमिशन, काहीतरी नाव, काहीच नाहीये. मग विचारायचं याच्यात कोणी पर्सन आहे का? येस. काय नाव आहे पर्सनचं? भिडे. सो भिडेज अकाउंट. येस. मुलांना मी इतका वेळ देतोय ना, इतकं शांततेत घेतोय ना, की प्रत्येक जण सॉल्व्ह करून टाईप सुद्धा करू शकतो आन्सर. इतका वेळ देतोय मी. सो टाईप करा चॅटबॉक्समध्ये, येऊ द्या, मिस्टेक होऊ द्या. सो कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. आणि मुलांना खरंच सांगतो, जे ऑफलाईन ऑनलाईन मध्ये बघताय ना, इमानदारीत, एकदम इमानदारीत सांगतो, तुम्ही स्वतः आन्सर लिहिताय ना, माझ्या आधी ट्राय करा, चांगली गोष्ट करा आणि स्वतः चेक करा. आणि हे पण बघा आपल्याला किती जमतंय.
किती मिस्टेक होत आहे, काही प्रॉब्लेम नाही, मला नाही सांगितलं तरी चालेल, स्वतःला इव्हॅल्यूट करा की आपल्याला किती मेहनतीची गरज आहे. येस, रिअल अकाउंट स्टुडंट्स पेड आहे म्हणजे कॅश गोज आउट आहे म्हणजे क्रेडिट राहील. आणि भिडे हे कोणतं राहायचं अकाउंट आहे, पर्सनल. भिडे पर्सन आहे, काही विषय नाही, पर्सनल आहे, माधवी बाबीला विचारू शकता तुम्ही. सो भिडे इज पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रोल काय आहे, क्रेडिट द गिवर. मग आता भिडे गुरुजी रिसिव्हर का गिवर, आपण पेड केले म्हणून भिडेजींनी रिसिव्ह केले, सो इज रिसिव्हर म्हणून त्याला डेबिट देणार. डन, परफेक्ट योगेश. नेक्स्ट, सिक्स्थ लास्ट, रिसीव्ड ₹2000 फ्रॉम बबिता. काय हसू फुटलं पोरांच्या चेहऱ्यावर, म्हणजे डायरेक्ट तो क्वेश्चनच बाजूला राहिला, बबिता समोर प्रकट झाली डायरेक्ट. आयला जेठालालचे सुद्धा एवढ्या लड्डू फुटत नाही, एवढं तुमच्या फुटत आहे, कसं व्हायचं राव. रिसिव्ड ₹2000 फ्रॉम बबिता. बोला काय आलं, काय गेलं, कॅश आली. कोण आहे बबिता आली, कोण आहे बबिता आली म्हणे, कशाला बबिता आली, जेठाने एवढं ट्राय केलं त्याला भेटली नाही अजून. हां, काही गेलं आपल्याकडनं नाही. मग याच्यात बघा एक्सपेन्स किंवा इन्कम आहे का, तर एक्सपेन्सचं पण नाव नाही, इन्कमचं पण नाव नाही. मग बघायचं कोणी पर्सन आहे का याच्यात. अरे सर एकदम ब्युटिफुल पर्सन आहे, लिहा बबिताज अकाउंट. येस, तसं बबिता जी लिहायला पाहिजे नाही का आपण, पण जास्त होऊन जाईल, जाऊ दे. हां, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश रिसिव्ह आहे म्हणजे कम्स इन आहे म्हणून त्याला डेबिट देणार. मला ते ॲडव्हर्टिजमेंटची आठवण आली अचानक, मेन विल बी मेन, नुसतं नाव लिहिलं तरी इकडं हाच व्हायला लागला नाव. हां, सो बबिता कोणता अकाउंट आहे, बबिता पर्सनल आहे, आयरला विचारू शकता. डेबिट द रिसिव्हर. सो बबिता इज रिसिव्हर का गिवर, गिवर. आपल्यालाच कॅश भेटते, शी इज पेईंग द मनी, सो शी इज गिवर. गिवर असल्यामुळे त्याला क्रेडिट भेटलं. हे झाले सिंपल लेवलचे एकदम. ओके, अय बबाटा. ओके ओके ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल पण आन्सर मिस्टेक आहे मेन म्हणजे, ते बबाटाचं समजून घेऊ, काही भावना, काही प्रॉब्लेम नाही. कॅश टू बबिता. नरेंद्रजी जोरदार अभ्यासाची गरज आहे, जोरदार. कॅश येते आहे, कॅश कम्स इन अँड बबिता इज गिवर. ठीक आहे, येस. जायचं पुढे. नेक्स्ट 7 नंबर. परचेस गुड्स ऑफ ₹4,000 and नाही थांबा, फ्रॉम अकबर and payment made online. गुड्स परचेस केले आपण कोणाकडनं, अकबर. एकच तर दुकान आहे तिथं, अकबर शिवाय कोण आहे. तो नाही का सोड्यावाला अकबर. गुड्स परचेस केले, पेमेंट मेड केलं, ऑनलाईन पेड केलं. डन. बोला आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं. गुड्स आले आणि काय गेलं, कॅश गेली. फ्रॉम बँक ना, बँक कडनं गेली ना, मग आपली कॅश गेली म्हणणं चुकीचं आहे. ओके, सो आपल्याकडनं काही गेलं नाही फिजिकली काही नाही गेलं. ओके, गुड्स आले एवढं तर कळत आहे, पण गुड्स अकाउंट घेत नाही ना राव. गुड्सचे 4 नाव, परचेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. सो आता गुड्स आपण परचेस केलेले आहेत म्हणून त्याचं नाव परचेस अकाउंट राहील. गुड्स आपण परचेस केल्यामुळे त्याचं नाव परचेस अकाउंट राहील. ठीक आहे, आणि आपल्याकडनं फिजिकली तर काही गेलं नाही. पेमेंट कसं केलं आपण,
ऑनलाईन बँक थ्रू केलं. सो बँक थ्रू काय होईना पैसे तर कटच होत आहेत ना. सो एक अकाउंट बँक अकाउंट येईल. नरेंद्रजी गुड्स परचेस केले तर परचेस अकाउंट येईल. परचेस अकाउंट कोणत्या टाईपचं येईल? कोणत्या पर्सनचं नाव असतं परचेस? कोणत्या टाईपचं अकाउंट आहे? रिअल, नॉमिनल का पर्सनल? रिअल. प्रॉपर्टी आपली. ओके. जर ती प्रॉपर्टी असती तर आपण ॲसेट साईडला लिहायला पाहिजे होती बॅलन्स शीटमध्ये. लिहितो. गाडी, बंगला, मशिनरी, फर्निचर हे सगळं बिल्डिंग ॲसेट्समध्ये लिहितो आपण प्रॉपर्टीमध्ये. ते रिअल अकाउंट असतात. मालमत्ता ही कसली मालमत्ता? हा आपल्या बिझनेसचा खर्च आहे. सो खर्च कसं काय? अरे ते विकण्यासाठीच तर बसलोय ना आपण. खरेदी करतो आणि विक्री करतो, बरोबर ना. आपला रेग्युलर बिझनेसचा पार्ट आहे, रेग्युलर खर्च आहे आपला. हे आपले एक्सपेन्स असून परचेस हे एक नॉमिनल अकाउंटमध्ये येणार. ओके. सो परचेस अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे कारण तो आपल्या बिझनेससाठी एक्सपेन्स आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता गुड्स खरेदी केली म्हणजे आपला खर्च झाला, मग तो आपला एक्सपेन्स आहे म्हणून त्याला डेबिट देणार. आणि बँक अकाउंट हे कोणत्या टाईपचं आहे? हे पर्सनल आहे. बँकमध्ये कोणत्या तरी पर्सनचं अकाउंट असतं. मी तुम्हाला तेव्हा पण केलं होतं कन्फ्युजन क्लिअर करायला की बँक हे प्रॉपर्टी वाटते बरेच जणांना म्हणून रिअल घेतात, तसं नाही आहे. हे पर्सनल अकाउंट आहे आणि पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो आपल्या बँक थ्रू पैसे गेले, आपली बँक गिव्हर आहे ना, आपल्या बँकेतून पैसे कटतायत ना. आपण समोरच्याला ऑनलाईन दिले, आपल्या अकाउंटमधून पैसे कटणार आहे म्हणून बँकला क्रेडिट. सो परचेस टू अकबर रॉंग आन्सर होतं नरेंद्रजी. अकबर टू बँक ऑल्सो रॉंग आन्सर. बँकला क्रेडिट दिलं अश्विनी, राईट होतं. अश्विन गाडे गुड्स अकाउंट यूज नाही करायचं. ओके क्लिअर. नेक्स्ट. आता मी लेवल वाढवतोय पोरांनो, लेवल अप होतोय आपण. थोडे थोडे ट्विस्ट येणारच आहे, थोडं अलर्ट राहा. नजर हटी दुर्घटना घटी ऑन दी स्पॉट घेऊन जाईल तुमचा, लक्ष ठेवा. नेक्स्ट. सॅलरी पेड ₹11,000 टू नटू काका. सेठ जी पगार बढ़ाओ. सेठ जी पगार नहीं बढ़ाते, 11,000 रुपया पगार दे रहे सिर्फ, इतने साल से काम कर रहे बेचारे. सैलरी पेड 11,000 टू नटू काका. यस. चला ऑफलाईन वाले 2 अकाउंट कोणते येतील सांगा. ओके. सॅलरी पेड करतोय. पहिला प्रश्न आपल्याकडे काय आला, आपल्याकडून काय केलं? पेड केलं. सॅलरी पेड केली, सॉरी, म्हणजे आपल्याकडनं कॅश जाते तर एक कॅश अकाउंट तर पक्का. पुढचा प्रश्न आपल्याकडे काय आलं? काहीच नाही. मग पुढचा प्रश्न एक्सपेन्स किंवा इन्कम आहे का? आन्सर इज येस. जर आपल्याला एक्सपेन्स इन्कमचं नाव दिलेलं असेल तर पर्सनच्या नावाशी काही घेणं देणं नाही, नाही घ्यायचं त्याचं नाव. सो सॅलरी अकाउंट डायरेक्ट घेणार आपण. जर आपल्याला खर्च किंवा इन्कम जे आहे त्याचं नाव दिलेलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं गरज नाहीये. नाव घ्या, नाव घ्या, कुठं बी नाव घ्या, बाजीत भाजी मेथीची, गरज नसताना नाव घेता राव. एक्सपेन्स इन्कम दिलं तर पर्सनचं नाव नाही घ्यायचं. सो कॅश अकाउंट, कॅश अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, सॉरी रिअल अकाउंट आहे,
रिअल अकाउंटचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो सॅलरी पेड म्हणजे कॅश, गोज आउट आहे म्हणून क्रेडिट आहे. सॅलरी अकाउंट कोणत्या टाईपचं आहे? नॉमिनल. नॉमिनल. सो नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सॅलरी पेड केली, आपला खर्च आहे, आपण सॅलरी देतोय समोरच्याला, आपल्यासाठी एक्सपेन्स असल्यामुळे त्याला आपण एंट्रीमध्ये डेबिट देणार आहोत. गॉट इट? सॅलरी टू कॅश. परफेक्ट. सॅलरी टू कॅश वाले. नंटू काकांचं अकाउंट नाही येणार वैष्णवीताई, कशाला नाव घेत आहे व्यक्तीचं? खर्च किंवा इन्कमचं नाव दिलं असेल तर पर्सनचं नाव घ्यायचं नाही. ओके. नाव रिसिव्ड ₹20,000 फ्रॉम बागा. रिसिव्ड 20,000 फ्रॉम बागा. बोला, दोन अकाउंट कोणते येणार? पहिला क्वेश्चन, आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं? काय आलं आपल्याकडे? कॅश आली. आपल्याकडून काही गेलं नाही. मग याच्यात काही एक्सपेन्स किंवा इन्कम आहे? नाव नाही दिलंय सर. इन्कम राहिलं असतं, काही त्यांनी जे दिलं असतं, रिसिव्ह फ्रॉम बागा ॲज अ इन्कम, ॲज अ कमिशन, ॲज अ रेंट, असं काही दिलं असतं ना नाव, तर आपण म्हटलं असतं इन्कम आहे. पण जर त्याचं नावच दिलेलं नाही अस्तित्वात काही, तर आपण नाही घेऊ शकत एक्सपेन्स, इन्कम वगैरे काही. सो अशा वेळेला पर्सनचं नाव घ्यावंच लागेल, बागा. सो कॅश अकाउंटचा रूल, डेबिट कोणत्या टाईपचं आहे ते? रिअल अकाउंट. यस, रिअल अकाउंटचा रूल. सो इथे कॅश कम्स इन का गोज आउट? रिसिव्ड असल्यामुळे कम्स इन आहे, म्हणून त्याला डेबिट देणार. आणि बागा, बागा पर्सनल आहे, बावरीला विचारू शकता. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो बागा रिसिव्हर का गिव्हर? गिव्हर. जर आपण पैसे रिसिव्ह करत आहोत तर बागा देत आहेत. सो बागा हे गिव्हर असल्यामुळे त्यांना क्रेडिट देणार. कॅश टू बागा, कॅश टू बागा. गुड. याच्यात बऱ्याच जणांचं कन्फ्युजन नाही झालं, सरळ सरळ दिलं होतं, त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही झालं, सगळ्यांनी आन्सर राईट दिला. गुड. नेक्स्ट, सोल्ड गुड्स टू माधवी of ₹7,000 on credit. Sold goods to Madhvi of ₹7,000 on credit. आता पहिला प्रश्न, आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं? बोला. गुड्स गेले, गुड्स अकाउंट चालत नाही. गुड्स सेल्स केल्यामुळे सेल्स अकाउंट घेणार. गुड्स गेले ना, आपल्याकडे काय आली? कॅश नाही आली. कशावरून कळलं? क्रेडिट म्हणजे काय? उधार. इथं डेबिट क्रेडिट वाला मिनिंग नाही आहे. ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे ते उधारीवाले ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे माधवीताईंना आपण माल विकला, पण माधवीताई बोलल्या की लोनच्या विकल्यावर पैसे देऊ, आता पैसे नाही आहे. सो आता पैसे नाही भेटत आहे, म्हणजे उधारीवाला ट्रान्झॅक्शन आहे. जर ट्रान्झॅक्शन उधारीवाला असेल तर पर्सनचं नाव लिहून ठेवा, कारण भविष्यात माधवी भाभींकडनं पैसे घ्यायचे, नाव माहिती पाहिजे ना कोणाकडनं घ्यायचे. आता जस्ट इमॅजिन, आपण दुकानात बसलोय, कस्टमर आला, त्यांनी सांगितलं 10 रुपयाचा पेन द्या, आपण नाव विचारणार का? भाऊ तुझं नाव, आधार कार्ड, कशाला पाहिजे? 10 रुपये घेऊन पेन घे, संपला विषय. कॅश ट्रान्झॅक्शन राहिल्यावर पर्सनशी घेणं देणं नाही, क्रेडिट राहिल्यावर घेणं देणं आहे, कारण भविष्यात पैसे घ्यायचे, म्हणून पर्सनचं नाव घ्यायचं. परफेक्ट. माधवी टू सेल्स. माधवीज अकाउंट. सेल्स कोणत्या टाईपचा अकाउंट आहे? नॉमिनलचा रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल.
यस, आता नॉमिनल सॉरी सेल्स एक्सपेन्स का इन्कम, इन्कम म्हणून त्याला देणार क्रेडिट. आणि माधवी पर्सनल अकाउंट आहे, माधवीचा रोल म्हणजे सॉरी पर्सनल अकाउंटचा रोल डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. जर आपण माल विकला तर माधवी ताईंनी तो रिसिव्ह केला, सो रिसिव्हर असल्यामुळे त्याला तिला देणार डेबिट, माधवी बाबींना आपण डेबिट देऊ. नेक्स्ट, परचेस गुड्स ऑफ रुपीज 1000 फ्रॉम सोडीभाई at 10% cash discount. Purchase goods of 1000 from Sodibhai at 10% CD बोले तो cash discount. Yes, स्टुडंट्स आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं, गुड्स आले. गुड्स येतात तेव्हा कोणता अकाउंट घेतो आपण, परचेस अकाउंट. आपल्याकडून काय गेलं, कॅश. कसं कळलं, जेव्हा कॅश डिस्काउंट तेव्हाच देतात जेव्हा ट्रान्झॅक्शन कॅशवर असतं. ओके, म्हणून कॅश अकाउंट येणार. आता मी कसं लिहितो आहे बघून घ्या. आणि मध्ये थोडासा स्पेस सोडला आहे मी, ठीक आहे, मध्ये थोडासा स्पेस सोडला आहे, तुम्ही सोडा, म्हणजे काय ते सांगतोच आहे मी. आता बघा, परचेस अकाउंट कोणत्या टाईपचं आहे मुलांनो, नॉमिनलचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. शाळेसारखं परत परत बोलत राहा, इथंच लर्न जाईल, तुम्हाला घरी जाऊन स्टडी करायचंच नाही आहे. ठीक आहे, थोडंसं फील येईल आपल्याला, बोलावं लागतं स्कूलसारखं, पण इथंच लर्न होईल. सो आणि ऑनलाईनवाले पण जर बसले असेल सेपरेट रूममध्ये वगैरे तर बोला, तेवढे इन्व्हॉल्व व्हा लेक्चरमध्ये. ठीक आहे, यस. सो नॉमिनल अकाउंट एक परचेस एक्सपेन्स आहे आपला, आणि एक्सपेन्स असल्यामुळे डेबिट देणार. किती रुपीजचं परचेस केलं आहे आपण, 1000 रुपीजचं, 1000 रुपयाचं परचेस केलं आहे. बरं, कॅश अकाउंट कोणत्या टाईपचं आहे, रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन. सो कॅश कम्स इन का गोज आउट, जर माल खरेदी केला सर आपण तर पैसे आपण देणार आहोत, सो कॅश आपल्याकडनं गोज आउट राहील, म्हणजेच त्याला आपण क्रेडिट देऊ. पण सर जर 1000 रुपयाचा माल आहे, 10% डिस्काउंट भेटला, किती होतं 10%, 100 रुपये. 1000 मधनं 100 गेले, म्हणजे आपल्याकडनं कॅश तर 900 रुपये जाईल. चालेल, टॅली झालंच नाही ना. आपलं असं ठरलंय की डेबिट एक क्रेडिट एक द्यायचं असं काही नाही, पण डेबिट आणि क्रेडिटची टोटल मॅच पाहिजे. किती बी डेबिट राहावं आणि किती पण क्रेडिट राहावं. ओके, सो संकेत जी परफेक्ट आन्सर दिलेला आहे. सो याच्यात आपल्याला डिस्काउंट अकाउंट सुद्धा घ्यावं लागेल. आणि जर थिअरॉटिकल पार्ट लक्षात असेल तुम्हाला तर त्याच्यात सुद्धा बोललो होतो की कॅश डिस्काउंट जेव्हा असतो ते बुक्समध्ये रेकॉर्ड केलं जातं, डिस्काउंट अकाउंट दाखवतात. याला फक्त डिस्काउंट अकाउंट लिहिलं तरी चालेल किंवा डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट लिहिलं तरी चालेल. रिसिव्ड का बरं, कारण आपण जेव्हा माल खरेदी करतो डिस्काउंट भेटतोय ना आपल्याला, तो डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट येईल. ठीक आहे, सो हे कोणत्या टाईपचं अकाउंट आहे, तर हे नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि मुलांना आपण माल खरेदी केल्यावर डिस्काउंट आपल्याला भेटतोय, फायद्याची गोष्ट आहे, म्हणजे ही आपली इन्कम आहे, म्हणून याला क्रेडिट देणार. आणि अमाऊंट किती, तर 100 रुपये. 100 रुपयाचा डिस्काउंट भेटला. याला म्हणतात कंपाऊंड एंट्री किंवा कंबाईन एंट्री. ठीक आहे, नेक्स्ट 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 सोल्ड गुड्स. सोल्ड गुड्स ऑफ रुपीज 100 टू टप्पू at 20% trade discount. Trade discount on cash.
ऑन कॅश. सोल्ड गुड्स ऑफ ₹100 टू टप्पू ॲट 20% ट्रेड डिस्काउंट ऑन कॅश. बोला आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं, गुड्स गेले म्हणजे सेल्स अकाउंट येईल, आणि आपल्याकडे काय आलं, कॅश आली, कॅश अकाउंट येईल. सेल्स अकाउंट कोणत्या टाईपचं आहे, नॉमिनल. एक्सपेन्स का इन्कम, इन्कम आहे, माल विकतो आहोत आपण, तर त्याला क्रेडिट देणार. आणि कॅश अकाउंट जे आहे ते रिअल अकाउंट आहे आणि माल विकतोय आपण, सो कॅश आपल्याकडे येते आहे, कम्स इन आहे, म्हणून त्याला आपण डेबिट देणार. 100 रुपयाचा माल 20% ट्रेड डिस्काउंट म्हणजे किती रुपये झाले ते, 100चे 20%, 100चे 20%, 20 रुपीज म्हणजे सेल्स झाला 80 रुपयाचा आणि पैसे भेटले 80 रुपये. बिकॉज हा ट्रेड डिस्काउंट आहे, याची जर्नल एंट्री केली जात नाही, तर डायरेक्टली ट्रेड डिस्काउंट मायनस करून जी नेट अमाऊंट असते त्याच्यावर एंट्री केली जाते. सो डायरेक्ट 80 रुपीज येणार, डिस्काउंट अकाउंट येणार नाही. अश्विनजी फक्त कॅश डिस्काउंट जेव्हा असतो तेव्हा डिस्काउंट अकाउंट येतो. ट्रेड डिस्काउंट अकाउंट हे अस्तित्वातच नसतं, असं कोणताच प्रकार घ्यायचा नाही आहे. ठीक आहे, येस. अजून एक, परचेस गुड्स ऑफ ₹2000 फ्रॉम गोलू. परचेस गुड्स ऑफ ₹2000 फ्रॉम गोलू. हां, एक परचेस अकाउंट, गुड्स परचेस केल्यामुळे परचेस अकाउंट, आणि दुसरं कॅश अकाउंट. कशावरनं घेताय तुम्ही, हां, तुम्ही जो तो तेव्हा ती लाईन बोलले ना, म्हणून हे ट्रान्झॅक्शन मी ॲड केलं तुमच्या नॉलेज ॲडिशनसाठी. लक्षात ठेवा मुलांनो, जर ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे, कॅश आहे का क्रेडिट आहे काहीच दिलेलं नाही आहे, बरोबर. बघा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं आहे का, जर व्यक्तीचं नाव असेल तर ट्रान्झॅक्शन क्रेडिटवर आहे. फक्त एवढा राहिला असतं ना, परचेस गुड्स ऑफ 2000 एवढंच समजा, पर्सनचं नाव नाही आहे, मग आपण ॲज्युम केलं असतं की खरेदी केली आणि पैसे गेले. पण जर व्यक्तीचं नाव दिलेलं असेल, कॅश क्रेडिट काहीच नाही दिलं आहे, तर आपल्याला ते ॲज्युम करावं लागतं की हे ट्रान्झॅक्शन क्रेडिटवरच आहे, आणि म्हणून गोलू भाऊंचं नाव घेणार, गोलूज अकाउंट. म्हणजेच आपण ॲज्युम करणार की हे उधारीवरच आहे. हा, इन कॅश दिला असतं तर मग ऑफकोर्स कॅश अकाउंट आलं असतं. बघा स्पेसिफिक देतात तर कन्फ्युजन नाहीच आहे ना. त्यांनी कॅश दिलं तरी कन्फ्युजन नाही आहे, क्रेडिट दिलं तरी कन्फ्युजन नाही आहे. कन्फ्युजन केव्हा आहे, काही दिलेलं नसेल तर. जर काही दिलेलं नसेल तर नाव बघा, पर्सनचं नाव असेल तर क्रेडिट. सो येस, परफेक्ट आन्सर. परचेस अकाउंट हे नॉमिनल आहे आणि बिकॉज हा आपला एक्सपेन्स आहे म्हणून त्याला आपण डेबिट देणार. आणि गोलू जे आहे हे पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. आपण जर गुड्स परचेस केले म्हणजे भाऊंनी आपल्याला दिले, ही इज गिवर म्हणून त्यांना देणार क्रेडिट. ओके, सो दीज आर सम ट्रान्झॅक्शन्स. अजून एक घेतो, अजून एक सॉरी, अजून एक आठवलं मला जस्ट. सोनू स्टार्टेड बिझनेस. सोनू स्टार्टेड बिझनेस with ₹5,000. 5,000 रुपीज पॉकेटमध्ये दिला बीडी गुरुजींनी आणि सोनूताईंनी ठरवलं आपल्याला पार्लर बिझनेस सुरू करायचा. ठीक आहे, बोला बिझनेसमध्ये आपल्याकडे काय आलं, आपल्याकडून काय गेलं, कॅश गेली, कॅपिटल आलं. बरं, मग एक कॅश अकाउंट आणि दुसरं कॅपिटल अकाउंट. जर ओनरने बिझनेसमध्ये काही पैसे आणले तर त्याला कॅपिटल अकाउंट नाव दिलं जातं, म्हणून कॅपिटल अकाउंट आलं. ओके अश्विनजी, परफेक्ट. कॅश हे रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बोला कॅश कम्स इन का गोज आउट. काय पलटी मारता राव, आताच तर बोलले कॅश गेली कॅपिटल आलं. आताच बोलले तुम्ही लिहायच्या आधी. कॅश नेमकी आली का गेली.
रिटर्न येणार आहे, कॅश आली आहे, कारण आपण सोनूचं अकाउंटिंग नाही करत आहे, बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा, सोनूताईंनी त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधनं बिझनेसमध्ये पैसे आणले आहेत, सो बिझनेसमध्ये कॅश येते आहे, म्हणून कम्स इन आहे आणि म्हणून आपण त्याला डेबिट देणार. ओके. आणि कॅपिटल अकाउंट जे आहे, कॅपिटल अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, सोनूताईला रिप्रेझेंट करताय ना ते, ओनर प्रोप्रायटर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सोनूताई इज गिव्हर. सोनूताईंनी पैसे दिले. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का, मी एंट्री बरोबर करणार नाही का, खरंच नाही करत आहे राव. सोनूताईला क्रेडिट देणार, शी इज गिव्हर. ओके. आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट एक एंट्री अजून ड्रॉइंग वाली, पेड LIC ऑफ ₹3,000 बाय चेक. LIC पेड केला आपण थ्रू चेक. ओके. आपल्याकडे काय आलं, आपल्याकडनं काय गेलं सर, बाकी काही नाही, चेक गेलं एवढं कळत आहे. चेक थ्रू पेमेंट गेलं म्हणजे बँकमधून जाणार, तर बँक अकाउंट तर पक्का. आणि आपण LIC पेड केला म्हणजे इन्शुरन्स अकाउंट. LICचा फुल फॉर्म काय आहे, लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. सांगायचा अर्थ काय आहे, हा कोणाचा लाईफ इन्शुरन्स राहू शकतो, ओनरचा. ओनरच्या लाईफ आणि ओनरची वाईफ त्याचा पर्सनल विषय काय बरं, ओनरची लाईफ, ओनरची वाईफ तो त्याचा पर्सनल मॅटर आहे, बिझनेसचा संबंध नाहीये भावा. पर्सनल एक्सपेन्स केलं तर ड्रॉइंग अकाउंट लिहिणार. सो बँक अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपल्या बँकमधनं पैसे जात आहेत, आपण चेक दिलेला असल्यामुळे, सो वी आर गिव्हर. आणि ड्रॉइंग हे सुद्धा पर्सनल अकाउंट आहे मुलांनो, ते ओनरला रिप्रेझेंट करत आहे आणि ओनरला बेनिफिट भेटतोय ना, बिझनेसमधनं त्यांच्या लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पेड केला आहे, हा ओनरसाठी पर्सनल बेनिफिट आहे, म्हणून ते रिसिव्हर आहेत ओनर, म्हणून त्याला डेबिट दिलं जाईल. मी मुद्दाम LIC नाव घेतलं तुम्ही चुकण्यासाठी, मी गुगली टाकला तुम्ही क्लीन बोर्ड झाले. LIC किंवा असं येईल पेड ट्युशन फीज, पर्सनल फीज, पर्सनल एक्सपेन्सेस, समजून घ्या ड्रॉइंग्स आहे ते. ठीक आहे. सो स्टुडंट्स, मी काही ट्रान्झॅक्शन, लिमिटेड ट्रान्झॅक्शन घेतले, आशा करतो याच्यातून बऱ्यापैकी व्हरायटी कव्हर केली आहे आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पण मी असं नाही म्हणणार की याच्या बाहेर काहीच नाही, तुम्ही पाहिजे तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करा, डाऊट येऊ द्या, डाऊट विचारा, डेफिनेटली वी हॅव सोल्युशन फॉर यू. सो आजसाठी एवढंच, इथे थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर, बाय बाय.